आमचे गुरुवर्य मांडे सर, आमचे मित्र संजय सोनवणी, माझ्या स्नेही रश्मी पांढरे सुद्धा उपस्थित आहेत. आज श्रुती जोशी आहे, त्याबरोबर आणखीन बरेच जण आहेत. खरं म्हणजे आज पुण्यामध्ये मला हे व्याख्यानाची संधी मिळते आहे, ही खूप एक आनंदाची गोष्ट आहे, त्याबरोबर जबाबदारीची सुद्धा गोष्ट आहे. कारण पुणे शहरामध्ये बोलणं आणि बोलायला मिळणं हे तसं अवघड म्हटलं जातं. आता ही जबाबदारी मला कितपत पेलवते पाहूया आपण. Long years ago, we made a tryst with destiny, and the time comes when we shall redeem our pledge, not wholly or in full measure, but very substantially. At the stroke of midnight hour, when the whole world in a sleep, India will awake to light and freedom. ह्या ओवी आहेत, हे शब्द आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री 12 वाजता केलेल्या भाषणाच्या. याच्यामध्ये द ट्रिस्ट विथ डेस्टिनी, नियतीशी संकेत भेट, असं नेहरूंनी याला म्हटलंय. आणि याच्या पुढचं वाक्य जे आहे ते खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात, अ मोमेंट कम्स विच कम्स रेअरली इन द हिस्टरी वेन वी स्टेप आउट फ्रॉम द ओल्ड टू द न्यू, अँड वेन अन एज एंड्स लॉंग सप्रेस सोल ऑफ अ नेशन फाइंड अटरन्स. जो आवाज दाबलेला आहे स्वातंत्र्याचा, त्या आवाजाला आज एक उसासा मिळालेला आहे. या वाक्यामध्ये एक काव्यशैली आहे, एक प्रतिभा आहे. आणि ही प्रतिभा त्यांना उगाच आलेली नाही आहे. त्याच्या पाठीमागं त्यांचे कष्ट आहेत, त्याच्या पाठीमागं त्यांची स्वातंत्र्याबद्दल, भारताच्या स्वातंत्र्याबद्दल आणि एकंदर जगातल्या स्वातंत्र्याबद्दल, जगातल्या मानवमुक्तीच्या चळवळीबद्दलची त्याच्यामध्ये तळमळ आपल्याला दिसून येते. नेहरूंचं हे जे भाषण आहे ट्रिस्ट विथ डेस्टिनी, हे जगातलं सर्वोत्कृष्ट इम्प्रॉम्प्टू स्पीच मध्ये त्याची गणना केली जाते. की आयत्या वेळी सुचलेलं हे सर्वात चांगलं असं भाषण आहे. एक BBC वरती त्याच्या अनुषंगाने एक डॉक्युमेंटरी आहे. त्या डॉक्युमेंटरीमध्ये नेहरूंचा आवाज कशा पद्धतीनं कंपन पावतो त्याच्याबद्दलचं ग्राफिक रिप्रेझेंटेशन त्यांनी दिलंय. आणि त्याने असं म्हटलंय, याच्यामधले शब्दच महत्वाचे नाहीत तर शब्दफेक सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. म्हणजे एकाच वेळी ते कसे चांगले वक्ते होते, त्याच वेळी ते कसे चांगले लेखक होते, हे सुद्धा त्या डॉक्युमेंटरीमध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अतिशय चपखलपणे ते मांडले. आज हे सांगायची गरज का निर्माण झाली? कारण गेल्या एक 2 ते 3 वर्षापासून, एक 1.5-2 वर्षापासून जास्त प्रमाणामध्ये नेहरूंवरती अनेक मोठ्या प्रकारचे वेगवेगळे धादांत खोटे आरोप केले गेले. आणि या आरोपाच्या माध्यमातून नेहरूंची जी प्रतिमा आज जनसामान्यात निर्माण झाली आहे ती त्यांच्या कर्तृत्वाला अजिबात साजेशी नाही आहे. आणि म्हणून हा प्रयत्न करावा लागतो. आणि हा प्रयत्न आहे की नेहरूंची ओळख, आधुनिक भारताच्या निर्मात्याची ओळख खऱ्या अर्थानं आधुनिक असणाऱ्या भारताला करून देण्याची पाळी आज येऊन पोचली. गेल्या 1.5-2 वर्षापासून नेहरूंबद्दल ज्या अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आणि त्याचा वेग या 1.5-2 वर्षात खूप वाढला. ही मोहीम केव्हापासून सुरू झाली? 1957 पासून या मोहिमेला सुरुवात झाली. 1992 मध्ये राजीव दीक्षित यांच्या माध्यमातून तिला वेग प्राप्त झाला. आणि नंतरच्या कालखंडामध्ये आता आपण 2 वर्षात काय झाले ते बघतो आहोत. आणि म्हणून नेहरूंचं एकंदर विचार, नेहरूंचं व्यक्तिमत्व, नेहरूंचं लेखन, नेहरूंचं तत्वज्ञान आज सांगण्याची गरज निर्माण झाली. आणि मी ते सांगणार आहे त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून. कारण अंदमानमध्ये मी जेव्हा विषय मांडलेला होता, नेहरूंचे कारागृहातील लेखन, म्हणजे कारागृहातील लेखन असा त्या परिसंवादाचा विषय होता. आणि त्यामध्ये डॉक्टर सदानंद मोरे यांनी टिळकांचे कारागृहातील लेखन मांडलं होतं. मोहिनी मोडक म्हणून अकोल्याच्या होत्या, त्यांनी विनोबांचे कारागृहातील लेखन असं मांडलं होतं. आणि माझा विषय होता जवाहरलाल नेहरू यांचे कारागृहातील लेखन. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की नेहरू हा पोवाड्याचा विषय नाही आहे, नेहरू हा समजून घेण्याचा विषय आहे.
कारण नेहरू हे आधुनिक कालखंडातले नेते आहेत, त्यामुळं त्यांच्या कारकिर्दीमध्ये ज्या घटना आहेत त्याच्यामध्ये शौर्य पराक्रम अशा गोष्टी नाही आहेत, आणि त्यामुळे याच्यात भारावले पण नाहीये या मांडणीमध्ये. त्यामुळे हा विषय तुम्ही समजून घ्यायचा आहे, आणि तुम्हाला समजून सांगत असताना प्रत्येक वेळी मी सुद्धा नेहरू स्वतःसाठी सुद्धा नव्यानं समजून घेतो. नेहरूंनी जे लिखाण केलंय त्याच्यामध्ये प्रमुख पहिलं पुस्तक त्यांचं आहे ग्लिम्सेस ओव्हर वर्ल्ड हिस्ट्री, जगाचे ओझरते दर्शन. कॉन्टिनेंटल प्रकाशन ही पुस्तकं मराठीमध्ये भाषांतर केलेली आहेत. दुसरं पुस्तक आहे त्यांचं टुवर्ड्स फ्रीडम, जी त्यांची आत्मकथा आहे. आणि तिसरं पुस्तक आहे डिस्कवरी ऑफ इंडिया. या तिन्ही पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला नेहरूंच्या तत्वज्ञानाची ओळख आणि त्यांचं तत्वज्ञान काय होतं हे सांगता येतं. 1910 साली जेव्हा त्यांनी केम्ब्रिजमध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि जेव्हा ते 1913 साली भारतात परतले तेव्हा ते काँग्रेसचे सभासद नव्हते. त्यांनी ॲनी बेझंट यांच्या होम रूल लीग म्हणून त्यांच्या कार्याची सुरुवात केली. त्यानंतर 1916 साली पहिल्यांदा ते काँग्रेसच्या संपर्कात आले, कारण मोतीलाल नेहरू त्यावेळेस काँग्रेसमध्ये होते, आणि तिथून त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. त्याच वर्षी 1917 साली त्याच्यानंतरच्या दुसऱ्या वर्षी त्यांचा आणि कमला नेहरूंचा विवाह झाला, आणि 1918 पासून ते पूर्ण वेळ काँग्रेसच्या कामामध्ये व्यस्त राहिले. त्यांना 6 डिसेंबर 1921 ला पहिला कारावास घडला. जेव्हा हा कारावास त्यांना घडला तेव्हा नेहरूंचं वय होतं 32 वर्षाचं. 14 नोव्हेंबर 1889 त्यांची जन्मतारीख. 32व्या वर्षी पहिला कारावास त्यांनी भोगला. एक लहानपणी म्हणजे एक सिनेमा पाहिला होता मी, सिनेमाचं जागृती. जागृतीमध्ये एक गाणे महात्मा गांधीवरचं, दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. त्याच्यामध्ये एक ओळ अशी आहे, फूलों की सेज छोड़ के दौड़े जवाहरलाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. हे फूलों की सेज म्हणजे काय? नेहरूंचं कुटुंब हे अगदी प्रतिष्ठित आणि श्रीमंत कुटुंब होतं. त्या काळात वकिली हा व्यवसाय म्हणजे आपल्याला माहीत असेल की स्वातंत्र्यानंतर अनेक मोठे मोठे व्यक्ती वकीलच होते. त्या काळात वकिली व्यवसाय खूप तेजीत होता, आणि त्या काळामध्ये मोतीलाल नेहरू यांची वकिली ही फक्त भारतात नव्हती तर अनेक कॉमनवेल्थ कंट्रीमध्ये, म्हणजे जिथे जिथे इंग्रजांचं राज्य आहे अशा सर्व ठिकाणी त्यांची वकिली चालायची. अनेक संस्थानिकांचे खटले ते लढायचे, त्याच्यामधून गडगंज संपत्ती त्यांना मिळालेली होती. तसं बघायला गेलं तर नेहरूंना ती संपत्ती घेऊन अनेक वर्ष आनंदाने राहता येत होतं, परंतु त्यांनी ते त्यागलं आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये उडी घेतली. म्हणून कदाचित ते चपकलपणे लागू पडतं कवी प्रदीप यांचं वाक्य, फूलों की सेज छोड़ के दौड़े जवाहरलाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. नेहरूंच्या कारागृहामध्ये जाण्याची ही 1921 हे जे साल आहे, हे साल भारतीय राजकारणाच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे, 1920 ला टिळक गेल्यानंतर 1920 टिळकांच्या मृत्यूनंतर गांधीयुग सुरू झालं. पण लगेच गांधीयुग सुरू झालेलं नव्हतं, आणखीन थोडाफार कालखंड गांधीयुग सुरू होण्यासाठी आवश्यक होता. आणि देशामध्ये स्वातंत्र्य चळवळीला एक वेगळं परिमाण मिळालं. आणि आपल्याला आठवत असेल की देशामध्ये विविध विचारधारांची निर्मिती या 1921 ते 1930 या दरम्यान आहे, खूप स्पीडी झालेली आहे. म्हणजे काँग्रेसमधील सेवादल नावाची एक संघटना स्वतंत्रपणे अस्तित्व निर्माण करू लागली 1923 साली. काँग्रेस सेवा दलाची राष्ट्रीय सहयोग संघाची स्थापना 1925 सालाची. 1925 अखेरीस किंवा 1926च्या सुरुवातीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना आहे. म्हणजे 1920 ते 1926 या 6 वर्षामध्ये देशामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारा एका वेळी निर्माण झाल्या होत्या. एक संघाची विचारधारा होती, एक विचारधारा कम्युनिस्टांची होती भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून, आणि व्हॉलंटरी वर्क करणाऱ्या काँग्रेसमधल्याच कार्यकर्त्यांची आणि प्रामुख्याने समाजवाद्यांचा जास्त प्रभाव असणारी संघटना सेवा दल, जी पुढे 1942 साली नंतरच्या काळात राष्ट्र सेवा दल म्हणून परत त्याच्यामध्ये परत आचार्य नरेंद्र देव असतील, जयप्रकाश नारायण असतील यांनी परत त्या राष्ट्र सेवा दलाची नंतरच्या काळामध्ये स्थापना केली.
म्हणजे समाजवादी, साम्यवादी, त्याचबरोबर हिंदुत्ववादी अशा वेगवेगळ्या विचारधारांची स्थापना ही 1921 ते 1926 या कालखंडात झाली. आणि याच कालखंडामध्ये नेहरूंचं नेतृत्व समोर येत होतं, जे इतर या तिन्ही विचारधारांपेक्षा वेगळं होतं. नेहरू तसं बघायला गेलं समाजवादी नव्हते, कम्युनिस्ट नव्हते, हिंदुत्ववादी नव्हते. नेहरू भारतवादी होते. कारण नेहरू असं म्हणायचे, देर इज नथिंग कम्युनिस्ट और सोशलिस्ट इन डॅम. डॅम इज डॅम. धरणामध्ये, कारखान्यामध्ये कम्युनिस्ट किंवा समाजवादी, हिंदुत्ववादी असं काही नसतं. धरण हे धरण असतं, कारखाना कारखाना असतो. नेहरू हे पूर्णपणे भारतवादी होते. म्हणून नेहरूंच्या कारकिर्दीचा आढावा हा खऱ्या अर्थानं भारताच्या कारकिर्दीचा आढावा आहे. नेहरूंचं हे मोठेपण आहे की जगामध्ये आज भारताची ओळख नेहरूंचा देश, गांधी नेहरूंचा देश अशी म्हणून होते. इतर कोणाचं नाव घेतलं जात नाही. याचं कारण असं आहे की नेहरूंच्या वैचारिक जडणघडणीमध्ये भारताची जडणघडण लपलेली आहे. ती फक्त आपल्याला शोधून काढायची. आज जो आधुनिक भारत आज निर्माण झालाय याची पायाभरणी नेहरूंनी केलेली आहे. ॲटॉमिक एनर्जी कमिशन, स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अणुभट्ट्या यांची निर्मिती 1950 ते 55-57 या कालखंडात झालेली आहे. आणि त्यामुळेच आज खऱ्या अर्थानं आपण मंगळावर यान पाठवू शकतो, चंद्रयान पाठवू शकतो, आपण अणुस्फोट करू शकतो, आज जगामध्ये मान सन्मान दिला जातो. याची पायाभरणी नेहरूंनी त्या कालखंडात केलेली आहे. नेहरूंचं हे जे लेखन आहे, नेहरूंचा हा जो विचार आहे, याला एक प्रदीर्घ चिंतनाची पार्श्वभूमी आहे. नेहरूंनी असं म्हटलंय की कारागृहातील एकांतवास व्यक्तीला एका वेळी विकलांग तर बनवतो मानसिकरित्या, नाही तर तो अधिक प्रगल्भ बनवतो. हे माझं सुदैव आहे की मी कारागृहामध्ये एकांतवासात राहून सुद्धा मी माझी मनस्थिती शाबूत ठेवू शकलो. हे नेहरूंचं वाक्य त्यांच्या ग्लिम्प्सेस ओव्हर वर्ल्ड हिस्ट्री या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये आहे. अशा पद्धतीनं वैश्विक चिंतनवाद, विश्व मानवतावाद नेहरूंनी सातत्याने त्यांच्या लिखाणातून आणि तत्वज्ञानातून मांडलेला आहे. आणि म्हणून नेहरूंच्या लिखाणाबद्दल, नेहरूंच्या कर्तृत्वाबद्दल, नेहरूंच्या विचाराबद्दल आणि त्यांच्या एकंदर स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानाबद्दल 3 टप्पे करावे लागतात आपल्याला. एक आहे तो 1921 ते 1925. दुसरा जो टप्पा आहे तो 1931 ते 1935. आणि तिसरा टप्पा जो आहे तो 1941 ते 1945. आणि मग स्वातंत्र्याचा कालखंड आणि स्वातंत्र्यानंतरचे नेहरू हा एक वेगळा विषय. 1927 ला भारतामध्ये सायमन कमिशन आलं. या सायमन कमिशननं म्हणजे ही एक परत महत्वपूर्ण गोष्ट याच 1921 ते 1930 कालखंडातली. सायमन कमिशनची भूमिका अशी होती की भारताला दिल्या जाणाऱ्या स्वातंत्र्याच्या सुविधा या कुठल्या असाव्यात, कोणत्या प्रमाणात ते स्वातंत्र्य दिले जावं. अर्थात ते घाईघाईने बसवलेलं कमिशन होतं, कारण 1925 मध्ये इंग्लंडमध्ये इलेक्शन होणार होते आणि त्यावेळेस कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचं गव्हर्नमेंट जाऊन कदाचित लेबर पार्टीचं गव्हर्नमेंट येण्याची शक्यता होती. तर लेबर पार्टी ही प्रो इंडियन होती ऑब्व्हियसली, आणि प्रो इंडियन पार्टीकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा ह्या जास्त असतील असं कॉन्झर्वेटिव्ह पार्टीनं, टोरीनं वाटलं. आणि टोरींनी म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह पार्टीने घाईघाईत त्या कमिशनची नेमणूक केली. त्या कमिशनमध्ये एकही सभासद हिंदी नव्हता, भारतीय नव्हता. आणि हे कमिशन 1927 मध्ये भारतामध्ये दाखल झालं आणि त्याच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालं. आपल्याला माहिती आहे भगतसिंगचा जो उदय आहे तो या सायमन कमिशनच्या विरोधातील जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या दरम्यान आहे. सायमन कमिशनच्या विरोधामध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनादरम्यान लाला लजपत राय यांच्यावर लाठीहल्ला झाला आणि त्याच्यामध्ये लाला लजपत राय मृत्युमुखी पडले. आणि मग सायमन त्या लाला लजपत राय यांच्या खुनाचा बदला घ्यायचा म्हणून जी हत्या, जे याचा सॉन्डर्स मर्डर झाला, ऍक्च्युअली तो मिस आयडेंटिटीमुळे झाला. तो त्याला सॉन्डर्सचा खरं तर त्याला मारायच नव्हतं, दुसराच टार्गेट होता. परंतु भगतसिंगची कारकीर्द 1927 ला प्रामुख्याने समोर आली.
भगतसिंगला फाशी दिली गेली 1931ला, म्हणजे परत त्याच्या कर्तृत्वाचा कालखंड सुद्धा 1921 ते 1930च आहे. मी हे का सांगतोय भगतसिंग बद्दल? याचं कारण असं आहे की भगतसिंग जेव्हा उदयाला आला तोच कालखंड आहे नेहरूंच्या ऍक्च्युअल विचारधारामध्ये त्यांच्या क्रांती घडण्याचा. नेहरूंनी तसं बघायला गेलं त्यांची कारकीर्द गांधींबरोबर 1920 पासून सुरू झाली. 1921ला त्यांना पहिला कारावास जो भोगावा लागला तो कालावधी 1921 ते 1925 दरम्यान फक्त 2 वर्षाचाच आहे. परंतु आपण नव्या विचारांना सामोरं गेलं पाहिजे आणि आपण एक भूमिका घेतली पाहिजे. हा नेहरूंचा कालखंड आहे सायमन कमिशनच्या आसपासचाच. याला जोडून परिस्थिती अशी की 1927 मध्ये जेव्हा सायमन कमिशन भारतात आलं त्यावेळी भारतात नेहरू नव्हते. तेव्हा ते युरोपला गेले होते. आणि 1928 मध्ये ब्रुसेल्स इथं जागतिक साम्राज्यवाद परिषद भरलेली होती. या ब्रुसेल्सच्या परिषदेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आणि काँग्रेसकडून केबलनं संमती मागवली की मी काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून या परिषदेमध्ये सहभागी होतो. आणि पहिल्यांदा जागतिक पटलावर भारताच्या स्वातंत्र्याबद्दलची मागणी ही ब्रुसेल्सच्या जागतिक साम्राज्यवाद परिषदेमध्ये नेहरूंनी मांडली. मी एका अर्थानं बघायला गेलं तर नेहरू तशा विचारानं जर बघायला गेलं तर परराष्ट्र धोरण याच्या अनुषंगाने नेहरू टिळकांचे वारसदार ठरतात. नेहरूंनी ज्या ज्या व्यक्तीकडून जे जे घ्यायला मिळतं आणि जे जे देशासाठी चांगलं आहे ते प्रत्येक व्यक्तीकडून घेतलेलं आहे. कारण आपल्याला आठवत असेल की इंग्लंड मधल्या निवडणुकीत लेबर पार्टीला फंड हा टिळकांनी दिला होता. म्हणजे परदेशामध्ये असणाऱ्या रुलिंग पार्टीच्या अपोजिट जे काही विरोधी पक्ष आहे त्यांना इलेक्शनसाठी फंड पुरवणे, हे देशामध्ये आपले मित्र निर्माण करणे, ही जी पॉलिसी जी धोरण जे टिळकांनी अडॉप्ट केलं होतं, जे धोरण स्वीकारलं होतं, त्याच अनुषंगाने ज्या ज्या ठिकाणी जे जे सत्तेवर आहेत साम्राज्यवादी देश त्यांच्या विरोधात काम करणाऱ्या सगळ्या चळवळींना बरोबर घेण्याचं काम नेहरूंनी केलं होतं. ब्रुसेल्स इथल्या परिषदेमधून जेव्हा त्यांनी ते मांडलं, भारतीय स्वातंत्र्याची भूमिका मांडली, तेव्हा खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं आंतरराष्ट्रीयकरण झालेलं होतं. आणि ही खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे नेहरूंच्या एकंदर कारकिर्दीच्या दृष्टीनं. 1928च्या उत्तरार्धामध्ये जेव्हा नेहरू भारतात परतले तेव्हा भगतसिंगची लोकप्रियता प्रचंड वाढली होती 1928-29च्या कालखंडामध्ये. त्यावेळेस एक वाक्य आहे भगतसिंगचं. भगतसिंग असं म्हणतो, जो सरकार अपने लोगों को बुनियादी सुविधाएं दे नहीं सकती ऐसी सरकार तबाह कर देनी चाहिए. आता तो रिव्होल्युशनरी सोशलिस्ट आहे त्यामुळे तो म्हणतो का ऐसी सरकार तबाह कर देनी चाहिए. नेहरूंचं 1928चं असं वाक्य आहे, इट इज इनएलिनेबल राईट ऑफ द पीपल्स टू गेट द fruits of the soil. If any government deprive the fruits of the soil, then it should be necessary to change that government or abolish it. डेमोक्रेटिक लीडरचं हे स्टेटमेंट आहे आणि ते रिव्होल्युशनरी सोशलिस्ट स्टेटमेंट आहे. तो म्हणतो तबाह कर देनी चाहिए. यांनी म्हटलंय आयदर चेंज करावी नाहीतर अबॉलिश करून टाकावी. एक विचाराचे साधर्म्य आहे. भगतसिंगचा नेहरूंच्या या विचारावर कसा परिणाम पडलेला आहे हे मी या अनुषंगाने सांगू इच्छितो की भगतसिंगच्या विचाराच्या प्रभावामुळे काँग्रेसला असं वाटलं की आता वसाहतीच्या स्वातंत्र्याने आता पूर्ण स्वराज्याची मागणी केली पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की एका शेतामध्ये कुठेतरी भांडण चालू असताना मुलगा डायरेक्ट काठी घेऊनच येतो मारायला आणि मग मुलगा काठी घेऊन आल्यानंतर वडील येतो तिथे आणि म्हणतो, तो मुलाला म्हणतो तो बाजूला सरक, त्याचं ऐकू नका म्हणतो. त्या समोरच्या माणसाला असं वाटतं की ह्या काठी घेऊन आल्या याच्यापेक्षा ह्याच्याबरोबर तडजोड करू आपण, चांगली गोष्ट आहे. आणि त्यावेळेस पूर्ण स्वराज्याची मागणी सर्वांसमोर ठेवण्यासाठी भगतसिंगच्या चळवळीत सुद्धा मोठा फायदा झाला. हे मी का सांगतोय याचं कारण असं आहे की भगतसिंग असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, जे जे काँग्रेसचे नव्हते परंतु ज्यांचं स्वातंत्र्यामध्ये योगदान होतं, अशा व्यक्तींबरोबर
जास्तीत जास्त विचारांचं साधर्म्य असणारा काँग्रेसमधला नेता कोण असं जर विचारलं तर ते तुम्हाला नेहरूंचंच नाव घ्यावं लागतं. कारण आंबेडकरांच्या बाबतीत सुद्धा अगदी आंबेडकर चळवळीमधून नेहरू गांधींबद्दल काय बोललं जातं हे आपल्याला माहित आहे. परंतु एक असा एक टेबल केला आणि कॉमन फॅक्टर कुठले असं जर विचारलं तर आंबेडकरांना जास्तीत जास्त काँग्रेस बरोबर चर्चा करून जास्तीत जास्त काँग्रेसला दलितांच्या हितासाठी प्रयत्नरत राहण्यासाठी कुठला व्यक्ती आहे असा काँग्रेसमधला की जो आंबेडकरांच्या विचारधाराशी जास्त सिमिलिटी असेल तर तुम्हाला नाव नेहरूंचंच घ्यावं लागेल. अगदी नेताजी सुभाषचंद्र बोस बाबत सुद्धा नेताजी सुभाषचंद्र बोस काँग्रेसमधून राजीनामा देऊन बाहेर पडले असं असलं तरी काँग्रेसमध्ये असताना त्यांचं जास्त कुणाबरोबर जमायचं, त्यांचे विचार जास्त कुणाशी साधर्म्य असणारे होते तर ते नेहरूंचंच नाव परत तुम्हाला दिसेल. कारण 1935ला डॉक्टर मेघनाथ सहा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या दोघांनी मिळून प्लॅनिंग कमिशनची स्थापना केली. आपण असं म्हणतो की नेहरूंनी प्लॅनिंग कमिशनची स्थापना केली, असं नाही. ऍक्च्युली त्यावेळेस त्यांनी प्लॅनिंग कमिटी असं नाव दिलं होतं. आणि ही नेताजींची इच्छा होती की नेहरू सारखा कॅरिझमॅटिक लीडर या प्लॅनिंग कमिटीला असला पाहिजे. कारण देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक लोक झटत होते, परंतु देश स्वतंत्र झाल्यावर काय असा विचार करणारी जी काही 4-5 व्यक्ती होते याच्यामध्ये कॉमन मिनिमम फॅक्टर जर काढला तर नेहरू हे नाव पुढे येतं. कारण भगतसिंग हा निवडणुकीच्या माध्यमातून तो तिथपर्यंत गेलाच नाही. 1931लाच भगतसिंगला फाशी दिलं गेलं. परंतु तो सशस्त्र क्रांतिकारकांचा विचार जनतेला आणि रिव्होल्युशनरी सोशलिझमचा विचार जनतेला कितपत पटला असता हे आपण आज सांगू शकत नाही. त्याचबरोबर अशी परिस्थिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सत्तेत नव्हते, तेही काँग्रेसमध्ये नव्हते. मग सत्तेत असणाऱ्यामध्ये आपले विचार पेरण्याचं काम करण्याचं काम कोण करू शकेल कार्य, तर ते जवाहरलाल नेहरूच करू शकतात. त्याच्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि जवाहरलाल नेहरू, आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू, भगतसिंग आणि जवाहरलाल नेहरू अशी जर आपण मांडणी केली त्याच्यामधला लसावी जो निघतो तो म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आहे. 1928 साली काँग्रेसने भगतसिंग आणि यांच्या पूर्णपणे चळवळीतून जे पूर्ण स्वातंत्र्याचं जे आंदोलन आणि मागणी समोर येऊ लागली होती, या मागणीच्या अनुषंगाने एक रिपोर्ट कॉल केला. त्याचं नाव नेहरू रिपोर्ट असं आहे, जो 1928ला टेबल्ड झाला. या रिपोर्टचा ड्राफ्ट हा जवाहरलाल नेहरूंचाच होता, परंतु तो रिपोर्ट प्रमोलिगेट केला गेला मोतीलाल नेहरू यांच्या नावाने. त्या रिपोर्टमध्ये असलेल्या सर्व बाबी जसाचा तसा ठराव 1929च्या रावी नदीच्या तीरावर जे काँग्रेसचं अधिवेशन होतं, ज्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते, आणि पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव रावी नदीच्या तीरावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या नेहरू रिपोर्टच्या आधारेच मांडला. म्हणजे 1928-29 ही 2 वर्ष खूप क्रुशियल आहेत, खूप महत्वाची आहेत. आणि रावी नदीच्या तीरावर 25 डिसेंबर 1929ला ठराव मांडल्यानंतर नेहरूंच्या काँग्रेसने इंग्रज सरकारला 1 महिन्याची मुदत दिली होती की आजपासून 1 महिन्यात तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य द्या. ती प्रतिकात्मक मुदत होती ती. आणि यानंतर जो दिवस येईल त्या दिवशी आम्ही स्वातंत्र्य आमचं डिक्लेअर करणार. आणि तो दिवस होता 26 जानेवारी 1930. आणि 26 जानेवारी 1930ला स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरूंनी भारताचा ध्वज फडकावला. आणि म्हणून आपली घटना 26 नोव्हेंबर 1949ला तयार होऊन सुद्धा आपण 3 महिने थांबलो कशासाठी, की आपल्याला त्या 26 जानेवारी या तारखेबद्दल जास्त आत्मीयता होती, कारण तो पहिला स्वातंत्र्य दिन होता. देशाचे पंतप्रधान नेहरूच होणार याची पायाभरणी 1930लाच झाली होती. त्यामुळे यांच्याऐवजी ते पंतप्रधान, त्यांच्याऐवजी हे पंतप्रधान, हेच का झाले तेच का झाले, हा विषय 1930 पासूनच ठरवला गेला होता. 1929लाच अगदी म्हणजे 1917-18ला आलेले नेहरू 1929च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. हा कालखंड तसा 12-13 वर्षाचाच आहे. त्यावेळेस गांधींचं स्टेटमेंट असं होतं, ते असं म्हटले होते की जवाहरचा स्वभाव हा मनमिळावू आहे, त्याचे विचार हिज थॉट्स आर ॲज क्लिअर ॲज क्रिस्टल, आणि म्हणून त्याच्या हातामध्ये देशाचं भविष्य उज्ज्वल आहे. म्हणजे गांधींनी
नेहरूंच्या पारड्यामध्ये मत हे 1929 सालीच टाकलेलं होतं. त्यामुळे परत नंतर देशाचं नेतृत्व स्वातंत्र्यानंतर कोण करणार हा विषयच निर्माण होत नाही. 1929 ला या ठरावानंतर 26 जानेवारी 1930 मध्ये त्यांनी जेव्हा झेंडा फडकवला आणि स्वातंत्र्याची घोषणा केली, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना अटक झाली. आणि हा कालखंड 1930 ते 1935 हा कालखंड परत दुसऱ्या कारागृहाचा आहे, जो जवळपास 3.5 वर्षाचा आहे. याच दरम्यान नेहरूंनी 2 पुस्तकं लिहिलीत. त्यातलं पहिलं पुस्तक आहे ग्लिम्सेस ओव्हर वर्ल्ड हिस्ट्री. हे पुस्तक म्हणजे 1928 ला इंदिरा गांधी यांना त्यांनी लेटर्स टू इंदिरा नावाचं एक पुस्तक लिहिलं, एक पत्र पाठवली छोटी, आणि त्याचं एक पुस्तक नंतर पुस्तक रूपात ते पब्लिश झालं. हे पुस्तक महात्मा गांधींनी वाचलं आणि त्यांनी असं म्हटलं की जवाहर, जगाची ओळख अद्याप आपल्या देशातील लोकांना नाही आहे, आणि जोपर्यंत जग कसं आहे हे भारतातल्या लोकांना कळणार नाही, तोपर्यंत येणाऱ्या नवीन युगामध्ये आपले भारतीय स्वातंत्र्य म्हणजे काय याच्या कल्पना पेलू शकतील की नाही, तर त्यासाठी तू आवर्जून याबद्दल लिही. आणि एलॅबोरेटली लिही. आणि मग जी पत्र जी होती इंदिरेला लिहिलेली तीच विस्तृत स्वरूपामध्ये त्याच पत्राचं रूपांतर करण्यात आलं. ती पत्र 1931 ते 1933 या कालखंडामध्ये लिहिली. ते पुस्तक रूपाने पब्लिश झालं. ते म्हणजे जगाचे ओझरते दर्शन, ग्लिम्सेस ओव्हर वर्ल्ड हिस्ट्री. या पुस्तकामध्ये नेहरूंनी जगातल्या सगळ्या संस्कृतीचा आढावा घेतला. सुमेरियन संस्कृती, खाल्डियन संस्कृती, ग्रीक, आणि याचा भारताशी कसा संबंध आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलं. हे पुस्तक जगातील म्हणजे जगाचा इतिहास सांगणाऱ्या अनेक पुस्तकांपैकी एक चांगलं पुस्तक म्हणून अनेक युनिव्हर्सिटीमध्ये हे पुस्तक टेक्स्टबुक म्हणून आहे. आणि त्यावेळेस जगाला कळालं की नेहरू हे शैलीदार लेखक आहेत. नेहरूंची शैली अतिशय एखादं काव्य लिहिल्यासारखं आहे. आवर्जून सांगायला मला, जेव्हा महात्मा गांधींची हत्या झाली तेव्हा 7 वाजता 6:30-7च्या दरम्यान आकाशवाणीवरून नेहरूंनी एक संदेश दिला. आपल्याला माहित आहे ते जगप्रसिद्ध भाषण आहे. नेहरू वारल्यानंतर तेच परत ते हेडिंग केली गेली, लाईट हॅज गॉन आउट नावाची. नेहरूंनी असं म्हटलंय, म्हणजे मला त्या भाषणापेक्षा जास्त त्याच्यामध्ये वर्डिंग काय ते सांगायचं. नेहरू असं म्हणतात, द लाईट हॅज गॉन आउट अवर लाईव्स अँड देयर इज डार्कनेस एव्हरीवेअर. I do not quite know what to tell you and how to say it. Our beloved leader, Bapu as we called him, father of the nation, is no more. त्याच्यामध्ये तिने असं म्हटलंय, a madman has put his life into an end and I can call him only a madman. I don't want to mention either by name. हे अगदी 1 तासामध्ये यांनी म्हटलंय. And there is enough poison spread on this country since last couple of months and years. We have to face this poison. We have to root out this poison, not madly or badly, but rather in the way our beloved teacher taught us to face it. ते त्याच मार्गाने काढायचंय ज्या मार्गाने, जो मार्ग आपल्याला महात्मा गांधी यांनी सांगितलेला आहे. एक सेन्सिबल आणि जबाबदारपूर्ण नेता जो असतो तो एक मोठं टेरिबल ब्लो झाल्यानंतर सुद्धा एका तासाच्या कालावधीमध्ये या पद्धतीची संयमित प्रतिक्रिया देतो. हे देत असताना निवडलेले शब्द, त्याच्यामधील भाव, ही दोन्ही भाषणं मगाशी मी सांगितलं, ट्रिस्ट विथ डेस्टिनी आणि हे लाईट हॅज गॉन आउट, ही वर्ल्ड इन्सायक्लोपीडिया ऑफ स्पीचेस मध्ये नमूद आहेत. ही दोन्ही भाषणं, ज्याच्यामध्ये मार्टिन किंग ल्युथरचं आय हॅव अ ड्रीम सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे जगातल्या या एवढ्या प्रतिथेश भाषणांमध्ये या भाषणांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. नेहरूंच्या या लिखाणाच्या शैलीमुळे नेहरूंची गणना जगातल्या सर्वश्रेष्ठ लेखकांमध्ये केली गेली. आणि ते त्याच काळामध्ये 1930-33च्या कालखंडामध्ये जगातले एक नामवंत इंग्लिश लेखक म्हणून सुद्धा नावाजले गेले. नेहरूंचे विरोधक नेहमी म्हणायचे की नेहरूंकडून चांगल्या लिखाणाच्या अपेक्षा असेल त्यांना उचलून जेलमध्ये टाका, ते चांगले लिहितात मध्ये गेल्यानंतर. म्हणजे त्यांची एका बाजूने नेहरूंकडून चांगले लिहिलं जावं एक अपेक्षा असायची, त्यापेक्षा त्यांना तुरुंगात टाका ही एक त्यांची एक अपेक्षा असू शकते.
परंतु असं म्हणतात की नेहरू 1967 साली रिटायर होणार होते आणि ते त्यांच्या आत्मचरित्राचा दुसरा भाग त्यावेळेस 1967 साली लिहिण्याचं त्यांनी ठरवलं होतं. कदाचित नेहरू 64 ला वारले नसते आणि 67 ला त्यांनी जर ते लिहिलं असतं तर आज जे उपस्थित होणारे प्रश्न आहेत त्यांची उत्तर त्यांच्या आत्मचरित्रातून आपल्याला मिळाली असती. परंतु ते घडलं नाही. नेहरू 64 ला गेले, त्याच्यामुळे आत्मचरित्र त्यांचं आपल्याला वाचायला मिळालेलं नाही. त्यामुळे नेहरू समजून घेताना त्यांनी लिहिलेली पत्र, त्यांचे लेख विविध वर्तमानपत्रातून आलेले, त्यांचे ग्रंथ आणि त्यांनी विविध ठिकाणी केलेली भाषणे यामधून समजून घ्यायला लागतात. ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री नंतर 1933 ला त्यांनी दुसरं पुस्तक हातात घेतलं. ते पुस्तक आहे टुवर्ड्स फ्रीडम. एका बाजूला देशाची स्वातंत्र्याची चळवळ आणि त्याचबरोबर त्यांचं लिखाण याच्यामध्ये एक सुसूत्रता आहे. 26 जानेवारी 1930 ला पूर्ण स्वातंत्र्याचा 25 डिसेंबर 1929 ला पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडल्यानंतर पहिला स्वातंत्र्य दिन 26 जानेवारी 1930 ला साजरा केल्यानंतर ऑब्व्हियसली येणारं पुस्तक हे टुवर्ड्स फ्रीडमच असणार आहे. टुवर्ड्स फ्रीडम ही त्यांचं आत्मचरित्र आहे. या आत्मचरित्रामध्ये नेहरूंनी स्वतःबद्दल लिहित असताना भारतीय स्वातंत्र्याबद्दल त्यांच्या मनामध्ये नेमकी कशा पद्धतीची भूमिका आहे याची मांडणी त्यांनी त्या पुस्तकामध्ये केलेली आहे. नेहरू असं म्हणतात, वी हॅव स्टार्टेड आवर मुवमेंट फॉर अ ग्रेटर कॉज ऑफ लिबरेशन ऑफ ह्युमॅनिटी. जगातल्या सगळ्या मानवांच्या मुक्तीसाठी आपण लढा सुरू केलेला आहे आणि भारताची स्वातंत्र्य चळवळ हा त्याचा एक जस्ट पार्ट आहे. एवढ्या मोठ्या पातळीवर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याकडे ते पाहत होते. ही चळवळ जगातल्या मानवाच्या मुक्तीसाठी आहे आणि म्हणून आज जगामध्ये प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला सातत्याने नेहरूंचं नाव ऐकायला दिसतं. अगदी 2003 मध्ये म्हणजे जेव्हा वाजपेयी यांचं गव्हर्नमेंट होतं त्यावेळेस अभ्यंकर नावाचे एक अँबॅसेडर होते, भारताचे राजदूत. ते इराकच्या दौऱ्यावर गेले होते आणि इराकच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांना एका कुर्दिश डेलिगेशननं भेटायची परवानगी मागितली. आता कुर्दिस्तानचे जे आत्ताचा जो नेता आहे अब्दुल्ला ओसलान, हा नेता आणि त्याची चळवळ हे तसे पाहायला गेलं तर इराक सरकारच्या विरोधात होता. तसा तर इराक सरकार, अमेरिका आता हा पार्ट नंतर खूप बदलला खरं तर या गेल्या 10 वर्षामध्ये. 2004, 3 आणि आता म्हणजे 11 वर्ष होऊन गेली, 11-12 वर्ष. तर जेव्हा भारताच्या राजदूताला आपल्या देशातील एक सेपरेटिस्ट संघटना भेटते, त्याच्यामुळे अशा प्रकारची परमिशन म्हणजे उद्या हुरियत कॉन्फरन्सला भेटायचं म्हणून जर म्हटले नवाज शरीफ आल्यानंतर तर भेटू थोडंच देणार आहेत आपण, शक्यच नाही. ते तशीच परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की कुर्दिश लीडर तुम्हाला भेटू इच्छितात तर परवानगी नाकारायच्या त्यावेळेस असं म्हटलं की कॉमन पर्सन टू पर्सन भेट होईल, एका देशाच्या राजदूताबरोबर आम्ही भेटतोय अशातला काही विषय नाही, ही खाजगी भेट, प्रायव्हेट भेट आम्हाला घेऊ द्या. मग मान्यता मिळाली आहे आणि कुर्दिश नेत्यांशी अभ्यंकर भेटले आणि अभ्यंकर भेटल्यानंतर कुर्दिश नेत्यांनी त्यांना पुस्तक भेट दिलं होतं, डिस्कव्हरी ऑफ इंडिया. ते म्हटले की मला आश्चर्य वाटलं, म्हटलं हे पुस्तक इथं पाहून. तर त्यांनी म्हणले आमच्या कार्यालयाची जी पक्षाच्या कार्यालयाची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये नेहरूंचा फोटो आहे, आमच्या मूळ जे लीडर आहेत त्यांच्याबरोबर. की नेहरू जेव्हा इथे आले होते 1937-38 दरम्यान, त्यावेळेस त्यांनी स्वतंत्र कुर्दिस्तानच्या मागणीसाठी आम्हाला पाठिंबा दिला होता. ही गोष्ट अभ्यंकर यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये नमूद केलेली आहे. म्हणजे नेहरू जगातील सगळ्या मानवमुक्तीच्या चळवळीची काळजी आम्ही करतो असं सांगत असताना नेहरूंचा विचार किती विशाल होता आणि दृष्टिकोन किती विशाल होता हे आपल्याला या निमित्तानं सांगायचं. नेहरू हे केवळ भारताचे नेते नाहीत, ते भारतीय उपखंडाचे नेते नाहीत, तर ते जगाचे नेते कशामुळे बनले, ह्याच्यामुळे बनले, या वृत्तीमुळे बनले. आंग सान सुकी यांचे वडील आऊंग सांग यांची हत्या 10 ऑगस्ट 1947 ला झाली. भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या अगोदर एक 5 दिवस. त्यावेळेस किती घाई असेल आणि किती गडबड असेल आपल्या भारतीय स्वातंत्र्याला 5 दिवस राहिले असताना, पण 12 ऑगस्टला नेहरूंचं पत्र आहे आऊंग सान सुकीच्या नावाने. ते पत्र असं आहे की तुमच्या वडिलांनी 1940च्या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या
दिल्लीमध्ये येऊन बर्माच्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती. आणि त्याला भारतातले संपूर्ण नागरिक बर्माच्या सोबत आहोत आणि म्यानमारच्या, त्यावेळेस म्यानमार नाव नव्हतं, ब्रह्मदेशासोबत आहोत अशी भूमिका नेहरूंनी घेतली होती. आणि त्याची आठवण त्यांनी करून दिली की तिथलं सिव्हिल वॉर थांबवण्यासाठी नेमके काय प्रयत्न करावेत. याचं पत्र 12 ऑगस्ट 1947 आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर फक्त 3 दिवस. एवढंच नाही तर श्रीलंकेतले सिरिमो बंदार नायके हे सुद्धा नेहरूंना त्या काळातले लीडर मानायचे. आश्चर्याची गोष्ट अशी, जुल्फिकार अली भुट्टोनी बेनजीर भुट्टोला कारागृहातून लिहिलेली पत्र आहेत. तर त्या पत्राचं नाव आहे लेटर्स टू डॉटर. आणि त्या पुस्तकाची प्रेरणा आहे जवाहरलाल नेहरूंचं लेटर्स टू इंदिरा. आणि त्यामध्ये त्यांनी ते नमूद केलंय की भारतीय उपखंडाचे नेते नेहरू आहेत आणि पाकिस्तान जर खऱ्या अर्थाने जर सुधारायचं असेल, पाकिस्तानामध्ये लोकशाही आणि लोकांचं कल्याण करायचं असेल, तो शत्रू राष्ट्र आहे वगैरे ह्या गोष्टी जरी आपण बाजूला ठेवल्या तर तरी जुल्फिकार अली भुट्टोंना असं वाटतं की भारतासारखं जर आपल्याला काम करायचं असेल तर नेहरूंचा विचार अंगीकारला पाहिजे त्या देशाच्या अंतर्गत. ही गोष्ट जेव्हा नेहरू वारले तेव्हा नेहरूंवर श्रद्धांजलीपर पत्र जे पाठवलेले बेनजीर भुट्टोने त्याच्यामध्ये ही गोष्ट नमूद केली की माझ्या वडिलांनी मला हे सांगितलं होतं. त्याचबरोबर औंग सांग सुकीने नेहरूंचं जे ट्विस्ट विथ डेस्टिनी हे भाषण आहे, हे भाषण म्हणजे इन्सेसंट सोर्स ऑफ इन्स्पिरेशन, एक सतत निरंतर असा प्रेरणा स्रोत आहे ट्विस्ट विथ डेस्टिनी, ज्यातून मला सतत प्रेरणा मिळते, असं औंग सांग सुकीचं वाक्य आहे. तर कुर्दिश लढ्याचा नेता अब्दुल्ला ओसलान यांनी 27 मे 2013 मध्ये एक पत्र, म्हणजे त्या मे महिन्यामध्ये आलेलं आहे, त्या भाषणामध्ये त्यांनी त्याच्या कार्यकर्त्यांना संदेश देत असताना नेहरूंच्या ट्विस्ट विथ डेस्टिनीचा उल्लेख केलेला आहे. याचा अर्थ असा की जगातल्या अनेक देशातील म्हणजे जगातल्या अनेक नेत्यांनी नेहरूंच्या वाचनाचा, नेहरूंच्या विचारांचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्याच आधारावर जगातील अनेक देश आणि अनेक नेते आपली पुढची वाटचाल करत आहेत. परवाच भारताचे राष्ट्रपती जेव्हा राष्ट्र दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांना उत्तर दिलं की सहजीवनाचा नेहरूंचा संदेश हा आज जगातील सर्व देशांनी अंगीकारला पाहिजे. जगातील सर्व देशांचा इतिहास आणि त्यामधून भारताचा स्वातंत्र्य लढा, त्याचं स्थान, याबद्दलचं आत्मनिवेदन, आत्मकथन नेहरूंच्या आत्मकथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये अनेक चॅप्टर्स आहेत आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने नेहरूंनी त्यांची जी वैचारिक जडणघडण आहे, त्यांना स्वतःला काय वाटतं त्याबद्दल, म्हणजे त्यांनी त्याच्या प्रस्तावनेमध्ये असं लिहिलेलं आहे की मला एका अमेरिकन वर्तमानपत्राने पत्र पाठवलं की जीवनविषयक तुमचं तत्वज्ञान काय आहे. तेव्हा मी त्याच्यावर विचार करणारं एक आर्टिकल लिहिलं आणि ते आर्टिकल न्यूयॉर्क टाइम्स मध्ये त्या काळी प्रकाशित झालं. आणि मग त्याला जास्त विस्तृत रूप द्यायचं असा विचार डोक्यामध्ये आला आणि त्याच्यातून जे पुस्तक साकारलं ते म्हणजे माझी आत्मकथा किंवा टुवर्ड्स फ्रीडम आहे. या ग्रंथामध्ये ब्रुसेल्सची परिषद, नैनीचा तुरुंग, तुरुंगातील पशु पक्षी, धर्म म्हणजे काय, पूर्ण स्वराज्य म्हणजे काय, रजिस्टर विवाह, असे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत. आणि या प्रत्येक प्रकरणातून नेहरूंच्या विद्वत्तेची, त्यांच्या व्यासंगाची आपल्याला कल्पना येते. नेहरूंनी जवळपास जगातील 150 ते 200 पुस्तकांचा, ग्रंथांचा अभ्यास या दरम्यानच्या काळात केलेला आहे. प्रचंड प्रमाणामध्ये वाचन केल्यामुळे आणि नेहरूंच्या विचाराची दिशा ही इतर अनेक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांपेक्षा वेगळी का वाटते की अगोदर नेहरूंनी जग कसं अभ्यासलं, त्यानंतर स्वतःला पाहिलं आणि परत त्या नजरेतून त्यांनी देशाकडे पाहिलं. त्यांच्या पुस्तकांचा कालखंड म्हणजे क्रम सुद्धा तसाच आहे. आधी जगाचे ओझरते दर्शन, त्यानंतर माझी आत्मकथा आणि त्यानंतर डिस्कव्हरी ऑफ इंडिया. त्यामुळं मुळातच एक वैश्विक दृष्टिकोनातून त्यांनी स्वतःचा शोध घेतला आणि त्याच वैश्विक दृष्टिकोनातून त्यांनी भारताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, जो अधिक बुद्धिवादाच्या, तर्ककठोर कसोटीच्या त्याच्या अनुषंगाने त्यांना मांडता आला. नेहरूंच्या या आत्मकथेमध्ये
अनेक बाबींमध्ये नेहरूंच्या तत्वज्ञानाची आणि नेहरूंच्या विचाराची आपल्याला कशा कशा पद्धतीने जडणघडण झालेली आहे हे आपल्याला दिसून येतं. त्या आत्मकथेच्या सुरुवातीलाच नेहरू असं म्हणतात की आत्मकथन जे असतं ते एका बाजूला खूप म्हणजे अवघड काम आहे की एका बाजूला आत्मनिंदा करावी तर आपलंच मन खट्टू होतं आणि स्तुती करावी तर ऐकणाऱ्याचे कान खिटतात. अशा दोन्ही गोष्टी एका वेळी असतात. पण हे दोन्हींचा समतोल साधायचा आणि आत्मकथन लिहायचं ही त्याची खूप अवघड गोष्ट आहे म्हणतात. परंतु नेहरूंनी त्यांच्या आत्मकथेमध्ये ही अवघड गोष्ट खूप चांगल्या पद्धतीनं विविध लेखकांच्या विविध कवींच्या कवितेच्या अनुषंगाने मांडली. नेहरूंना मराठी, इंग्रजी, इटालियन, फ्रेंच, जर्मन, उर्दू म्हणजे मी आतापर्यंत बंगाली एक येत होती असं म्हणलं, मी आतापर्यंत त्याचा जे अभ्यास केलाय याच्यामधून नेहरूंना या 7-8 भाषा येत होत्या. कारण इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मनचा उल्लेख तर त्यांनी स्वतःच त्यांच्या आत्मचरित्रामध्ये केला. तर ऑब्व्हियसली इंग्रजी हे पुस्तकच टुवर्ड्स फ्रीडम हे इंग्रजीमध्ये आहे. नेहरूंनी कारागृहात असताना 2 भाषा शिकल्या, ते म्हणजे फ्रेंच आणि जर्मन. तर अनेक इंग्रज अधिकारी होते तर त्यांना नेहरूंना हे भाषा शिकण्यासाठी असणारे साहित्य वगैरे आणून द्यायचे. कारण त्या काळामध्ये जे कैदी आहेत त्या कैद्यांना एकतर धार्मिक साहित्य दिलं जायचं. असं म्हणतात की मंडालेच्या तुरुंगामध्ये जेव्हा टिळकांनी हा ग्रंथ लिहिला गीता रहस्य, त्यावेळेस तिथे एक मोठी पुस्तकाची लायब्ररी तयार झाली होती मंडालेमध्ये. कारण ब्रिटिशांचं धोरण असं होतं की धार्मिक बाबतीमध्ये जर लिखाण असेल तर त्याच्याबद्दल त्यांना ते अडथळा करत नव्हते, कारण धार्मिक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करायचा नाही अशी त्यांची पॉलिसी होती. परंतु राजकीय वाचनासाठी मात्र जी पुस्तकं दिली जायची ती पुस्तकं साहित्याची असतील, कवितेची असतील तर दिली जायची. परंतु जे पॉलिटिकल काही साहित्य असेल तर ते दिले जात नव्हतं. अगदी मगाशी मालोजीरावनी सांगितलं की नेहरूंचं जे मत शिवाजी महाराजांबद्दलचं, त्याच्यामध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया जेव्हा नेहरूंना वाचायला मिळाला, म्हणजे त्यांनी नेहरूंनी जेव्हा लिहिलं त्यावेळेस नगरच्या किल्ल्यामध्ये त्यांना जे पुस्तक अवेलेबल झालेलं होतं भारताच्या इतिहासाबद्दल ते होतं वॉरेन हेस्टिंगचं. आता अर्थात वॉरेन हेस्टिंगच्या पुस्तकामध्ये भारताच्या इतिहासाबद्दल काय लिहिलं असेल. त्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट नेहरूंनी आत्मकथनामध्ये एक बाब मांडलेली अशी आहे की सावरकरांचं एक पुस्तक माझ्या ऐकण्यात आलं होतं परंतु ते मला काही वाचायला मिळालं नाही, त्याच्या अगोदर त्याच्यावर बंदी घातली गेली असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आत्मकथेमध्ये. त्यामुळे इंग्रजांनी जे अलाउ केलं तेच साहित्य, ते संदर्भ ग्रंथ किंवा जे बाहेर असताना जे काही वाचण्यात आलंय त्याचे नोटिंग्स, त्याचे टिपण. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की नेहरूंचं जे डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तक आहे याचं संपूर्ण स्क्रिप्ट रायटिंग जे आहे, म्हणजे स्टेनो म्हणून लिखाण जे आहे किंवा त्याचे प्रूफ रिडिंगचं काम गोविंद वल्लभ पंत यांनी केलेलं आहे. म्हणजे मला कुठं काही ठिकाणी करेक्शन जर करायचं असेल तर ते कुणाकडे जायचं तर त्यांच्याकडे, म्हणून गोविंद वल्लभ पंतांचा खास उल्लेख त्यांनी त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये केलेला आहे. आत्मकथनामध्ये नेहरूंनी ज्या बाबी सांगितल्यात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण बाब अशी आहे की त्यांच्या विचारांची जडणघडण कशी झाली आणि मला जगातल्या कुठल्या कुठल्या साहित्यिक, कवी आणि लेखकांचा माझ्या विचारावर परिणाम झालेला आहे. यामध्ये मी आवर्जून एक गोष्ट सांगेन की 1932 हुल्लड नावाचं एक प्रकरण आहे. या हुल्लड नावाच्या प्रकरणामध्ये 1932 मध्ये काँग्रेसवर बंदी आणली आणि बंदी आणल्यानंतर अनेक लोकांनी पदाचे राजीनामे न देता झेंडा उतरवला काँग्रेसचा आणि विविध ज्या नगर परिषदा, नगर पंचायती होत्या त्यांचा कारभार पुढे चालू ठेवला. नेहरूंना ही गोष्ट पटली नाही. नेहरू असं म्हटले, त्यांनी कविता लिहिली, म्हणजे एक नाटकातलं वाक्य सांगितलंय, फेथफुल शेपर्डेस नावाचं एक हे आहे, एक नाटक आहे म्हणे फ्रेंच भाषेतलं. त्याच्यातला कुलो नावाचा एक पार्ट आहे. तर ते पात्राचं त्यांनी वाक्यरचना अशी दिलेली आहे, फॉर फ्रॉम वन कॉज ऑफ फिअर आय एम मोस्ट फ्री, इट इज इम्पॉसिबल टू रॅविश मी, आय एम सो विलिंग. मग देहदान करण्यासाठी मी इतकी उत्सुक असताना माझा विनयभंग तो का कोणी करावा. म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या किंवा
या ठिकाणी टायटॅनिक जहाज बुडत असताना लोक पैसे देऊन कसे सुटले हा सुद्धा एक रेफरन्स सापडतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये थॉमस मूर नावाची कविता सुद्धा त्यांनी लिहिलेली आहे. बट बीज ऑन फ्लॉवर्स अलाइटिंग सीज देअर हम सो सेटिंग अपॉन द प्लेसेस विंग्स गुड. म्हणजे मध चाकायचा म्हणून फुलात प्रवेश केला की मधमाशा त्यांचे गुंजन थांबवतात आणि अधिकारी पदावर गेल्या की मग नेमस्त गर्जना करतात. म्हणजे एखाद्या साहित्यिक असणाऱ्या एखाद्या कवितेतलं वाक्य, एखाद्या नाटकामधलं एक वाक्य सध्याच्या राजकारणाच्या परिस्थितीला जोडून ते लिखाणामध्ये आणणं, त्याला एक शैली एक प्रकारची, आणि ती शैली एक सिद्धास्त लेखकालाच जमू शकते. म्हणून अनेक लोकांनी नेहरूंचा उल्लेख वर्डस्मिथ असा सुद्धा केलेला आहे. आपण वर्ड्सवर्थचं नाव ऐकलं असेल. परवाच मी ते काव्यदिंडी माझ्याकडे सोपवली होती, तेव्हा मला ते अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज अँड द डॅफोडिल्स या 2 कविता मी परत एकदा माझ्या त्या आवडत्या कविता म्हणून टाकल्या. जीवनामध्ये तुम्हाला तत्वज्ञान शिकायचं असेल तर डॅफोडिल सारख्या छोट्या एखाद्या फुलाकडून सुद्धा शिकता येतं. म्हणजे आपल्या सामाजिक विचार किंवा राजकीय विचारधारा मांडत असताना सुद्धा तुम्हाला ही रसिकता सांभाळता आली पाहिजे असं माझं सुद्धा मत आहे. म्हणजे आम्ही आता बरेच जण आपण सगळे जमलेलो आहोत, फेसबुक फ्रेंड्स आहोत. कित्येक जणांची ओळख आज पहिल्यांदा होते, कित्येक जणांना पहिल्यांदा भेटतोय आपण. परंतु फेसबुकच्या वॉलवरती सातत्यानं पॉलिटिकलच लिखाण करणारे 4 ओळींचं असे बरेच जण आपल्याला पाहायला मिळतात. परंतु मला त्यांची वॉल खूप चांगली आवडते की ज्यांच्या लिखाणामध्ये 100 पोस्ट पाहिल्या तर 10% फक्त पॉलिटिकल असतील. बाकी कल्चरशी असतील, कलेशी असतील, कवितांच्या अनुषंगाने असतील, नाटकांच्या अनुषंगाने असतील, चित्रपटातील गाण्यांच्या असतील, गझल असेल. हे असा जो वॉल आहे ना, असा प्रत्येकाचा असावा असा माझ्या मनामध्ये अशी इच्छा आहे की असा वॉल असेल तर तो एक चांगला म्हणजे समाजामध्ये एक चांगलं दिशा दिग्दर्शन करणार असतं. कदाचित ही माझी जी आशा आहे ती नेहरूंचं आत्मचरित्र वाचण्यामुळे आले असेल कदाचित. परंतु प्रत्येकाची वॉल एक स्वतःचं आत्मचरित्र असते आणि ते अशा वेगवेगळ्या प्रसंगाच्या, वेगवेगळ्या कवितेच्या, वेगवेगळ्या कथांच्या, नाटकांच्या, कलेच्या आणि संस्कृतीच्या अनुषंगाने ते फुलवावं. म्हणजे ते याच आत्मकथेसारखं ते अधिक चांगलं आणि अधिक रुचकर असं प्रत्येकाला आवडेल असं होईल. याच ह्याच्यामध्ये नेहरूंनी धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, वेद उपनिषदलं तत्वज्ञान काय आहे याबद्दल सुद्धा मांडलेलं आहे. नेहरूंनी धर्माच्या नावाखाली होणाऱ्या कर्मठपणाबद्दल, अंधश्रद्धाबद्दल, प्रतिगामित्व, कडवेपण याबद्दल सुद्धा त्याच्यामध्ये भाष्य केलंय. नेहरू असं म्हणतात की मनुष्याच्या अंतरंगातील एक खोल दडलेली तहान ज्यामुळे तृप्त होईल असं धर्मामध्ये काहीतरी आहे. परंतु वेदना पीडित असंख्य जीवांना शांत करण्याचे काम धर्माने एकेकाळी करत असताना संघटित धर्माचे इतिहासकालीन स्वरूप काही असो, पण वर्तमानात खोबरे निघून गेलेल्या करवटीचे रूप त्याला प्राप्त झालेले आहे. इतकं चपकल वर्णन एखाद्या धर्माच्या रूढी परंपरेच्या अनुषंगाने खोबरं निघून गेलेली करवंटी आणि त्या करवंटीला आपण किती काळ धरून बसतो. नेहरूंच्या एकंदर पूर्ण आत्मनिवेदनपर कथनामध्ये कुठेही धार्मिक प्रथा परंपरांचा बडेजावपणा दिसत नाही. अर्थात त्यांनी त्या सांभाळल्या, त्या तेवढ्या पुरत्याच. नेहरूंचं जे इच्छापत्र आहे ते तर एक कवितेचा अत्यंत सुंदर नमुना आहे की ज्याच्यामध्ये त्याने गंगा नदीबद्दल जे लिहिलंय ते मला वाटत नाही की आज गंगा नदीबद्दल, गंगा साफ करण्याबद्दल जे काही नेते बोलतायत त्यांनी ते तरी त्या पद्धतीने लिहू शकतील की नाही, इतकं त्या गंगा नदीबद्दल त्यांनी लिहिलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय की ए बिट ऑफ, थोडीशी जी माझी ऍश आहे ती त्या गंगा नदीत टाकावी, धार्मिक कारणासाठी नाही तर तिच्या मी अंगा खांद्यावर खेळलेलो आहे आणि तिच्या अंगा खांद्यावर खेळलो असल्यामुळे शेवटी मला तिथे जायचंय आणि ती राख त्या गंगा नदीच्या प्रवाहाबरोबर प्रत्येक किनाऱ्याला थोडी लागत या भारत भूमीवरती जाऊन ते समुद्राला मिळावी आणि समुद्रात मिळून समुद्रात मिसळून जाऊ नये, तर समुद्राच्या प्रत्येक लाटेवर या धरतीच्या पायावरती वारंवार पडावी अशी माझी इच्छा आहे. म्हणजे इतकं उत्कट असणारा भावनिक आणि समर्पण भाव व्यक्त करणारा एक कवी, एक लेखक हा धर्माबद्दल अनास्था बाळगून आहे असा प्रचार का करण्यात आला हे मला माहित नाही. कदाचित खऱ्या अर्थाचं धार्मिकपण जे नेहरूंमध्ये होतं ते इतर लोकांमध्ये नाहीये असं खेदानं म्हणावं वाटतं. नेहरूंच्या आत्मचरित्रामध्ये सुद्धा याबद्दल, धर्माबद्दल, देवतांबद्दल
खूप आत्मीयतेने लिहिलेलं आहे. नेहरू असं म्हणतात, लॉर्ड बुद्ध वॉज द ओनली फिगर टुवर्ड्स आय गेट विच इन्फ्लुएन्स माय लाईफ. गौतम बुद्धाबद्दल त्यांनी खूप आत्मीयतेने लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये, की ओनली वन रिलिजियस फिगर आहे म्हणून त्यांनी सांगितलं. परंतु शंकराचार्य, वेदामधलं तत्वज्ञान, उपनिषदांमधलं तत्वज्ञान याबद्दल सुद्धा, अर्थात ते पंडितच होते त्याच्यामुळे हे त्यांनी सगळं अभ्यासलेलंच होतं, परंतु एक असणारा बुद्धिवादी दृष्टिकोन या सर्व गोष्टीकडे पाहण्याचा त्यांच्या लिखाणामधून आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर एक 2-3 मुद्दे मी आवर्जून आत्मकथेमध्ये सांगतो आणि शेवटच्या पाठकडे मी वळतो. आत्मकथेमध्ये त्यांनी एक आंतरजातीय विवाहाबद्दलचं एक मत आहे, त्याचबरोबर गांधींशी असणाऱ्या मतभेदाबद्दल एक मत आहे, आणि त्याचबरोबर त्यांनी एक वर्णन कसं करायचं असतं एखाद्या गोष्टीचं अशाबद्दल एक मजेशीर किस्सा आहे म्हणून सांगतो. नैनी तुरुंगामध्ये जवाहरलाल नेहरू असताना जवाहरलाल नेहरूने असं लिहून ठेवलंय की मला ज्या बाराकीमध्ये ठेवण्यात आलं होतं त्याचं नाव कुत्ता घर असं आहे, परंतु ते जुनं नाव आहे, त्याचा माझ्याशी काही संबंध नाही. म्हणजे असं सुद्धा एक मिश्किल पद्धतीने लिहिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी तुरुंगातील पशुपक्षी असा एक लेख आहे त्याच्यामध्ये, जो खूप मजेशीर आहे, मुळातून वाचण्यासारखा आहे. त्यांनी असं म्हटलंय की त्या मुंग्या यायच्या आणि शिस्तीत माझ्या समोरून चालत जायच्या, मी त्यांच्याकडे कित्येक तास बघत बसायचो. एक दिवस एका गांधील माशीने माझ्या बाराकीमध्ये घरट्या बांधायला सुरुवात केली. मग मी म्हटलं की मी बंदिवान असताना तू का मुक्तपणे फिरतेस, आणि म्हणून मी त्याचं ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पण सगळ्या गांधील माशा एक झाल्या, ते उगाच आपलं कसं विश्व उद्ध्वस्त करू देतील. मग त्या दिवशीपासून आम्ही दोघांनी एक करार केला की आमच्या दोघांच्या स्वातंत्र्यामध्ये आम्ही हस्तक्षेप नाही करायचा. माझं तर स्वातंत्र्य लोप पावलेलं होतं, परंतु तिचं स्वातंत्र्य मी का लोप पावायचं. म्हणजे स्वातंत्र्याचा विचार असताना किड्या मुंगी पालीबद्दल लिहित असताना सुद्धा नेहरूंनी या अनुषंगाने लिहिलंय. त्याच्यामध्ये खारुताईची गोष्ट यायची, माझ्या धोत्रावर कशी येऊन बसायची, हे छोट्या छोट्या गोष्टीतून जिथून जिथून जीवन पकडता येते असा एक प्रसंग त्या ह्याच्यातल्या तुरुंगातील पशुपक्षी याच्यामध्ये नमूद केलेला आहे. गांधींबरोबरचा मतभेदाचा असा आहे की नेहरूंना गांधींना ज्या पद्धतीनं तत्वज्ञान मांडतात ते त्यांना वाटायचं की त्या ख्रिस्ती धर्मोपदेशकासारखं गांधीजी तत्वज्ञान मांडतात, आणि ते मला प्रॅक्टिकल शक्य वाटत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. परत ब्रह्मचर्याबद्दलचा असणारा आग्रह, त्याचबरोबर शाकाहाराबद्दलचा आग्रह, त्याचबरोबर गांधींच्या बाबतीमध्ये नवीन येणाऱ्या सुधारणांना गांधींचं असं मत होतं की तारघर, रेल्वे यांच्या सेवा कशाला वापरायच्या परत देशांच्या आहेत. देश या सेवा वापरूनच पुढच्या काळामध्ये आधुनिक युगामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळं या सेवांबद्दल, या गोष्टीबद्दल आकारण मनामध्ये राग असायचं काही कारण नाही. सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट अशी की गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये जो पुणे करार झाला, या कराराबद्दलचं नकारात्मक मत पूर्णपणे जवाहरलाल नेहरूंनी नोंदवून ठेवलेलं आहे. नेहरू असं म्हणतात की ज्या समाजावर सातत्याने हिंसा झाली त्या समाजाने या व्यवस्थेला का पाठिंबा द्यावा तुमच्या लढ्याला. आणि त्याचबरोबर ते असं म्हणतात की अहिंसेचा एवढ्यात सगळ्यात मोठा पुढारी जर शतकानुशतके होत असलेल्या हिंसेला जर कुरवाळीत असेल तर त्याला योग्य कसं म्हणायचं. अशा पद्धतीने नेहरूंनी गांधींच्या पुणे कराराच्या उपोषणाबद्दल सुद्धा टीका टिप्पणी केलेली आहे. ही नेहरूंच्या आत्मकथेमध्ये उत्तरार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जे मगाशी तुम्हाला रेफरन्स सांगितला मी आंबेडकरांचा आणि नेहरूंचा, तो या अनुषंगाने सुद्धा आपण अभ्यासायला हवा. त्याचबरोबर नेहरूंची कृष्णा हत्ती सिंग ही जी बहीण आहे, हिचा आंतरजातीय विवाह जेव्हा ठरला तेव्हा त्याबद्दल मोतीलाल नेहरूंचा विरोध होता, परंतु जवाहरलाल नेहरूंनी पुढाकार घेऊन तो विवाह पुढे पार पाडला. आणि तिच्या लग्नाची पत्रिका ही रोमन लिपीमध्ये लिहिली, म्हणजे हिंदीमध्येच पण लिपी रोमन वापरली, आणि त्यावर भरपूर मोठा वादंग झाला. वाराणसी मधले अनेक हिंदीचे पंडित यांनी त्यांच्यावर टीका टिप्पणी सुरू केली. त्यावेळेस त्यांनी भाषेविषयी जे लेख लिहिले त्याचा अंतर्भाव त्यांनी आत्मचरित्रामध्ये केलेला आहे. त्याच्यामध्ये ते पुढच्या काळामध्ये
भाषा कशा पद्धतीनं हिंदी भाषा सुधारेल, की ठराविक मोजक्या लोकांचं भावविश्व पकडणारं वेचणारं साहित्य निर्माण केलं तर जनमानसाची पकड घेऊ शकत नाही. तर अधिकाधिक तळागाळामध्ये जायला पाहिजे आणि अधिकाधिक बहुजन समाजाचं जे काही हे आहे त्यांना असणारं त्यांचं शोषण आहे, त्यांच्या व्यथा आहेत, त्या साहित्यात आल्या तर साहित्य अधिक सकस होईल, खऱ्या अर्थानं लोकाभिमुख होईल आणि त्याच्यातून भाषेचं संवर्धन होईल, अशी मांडणी नेहरूंनी त्यांच्या आत्मचरित्रात केली आहे. यानंतर नेहरूंचं जे तिसरं पुस्तक आहे ते आहे डिस्कवरी ऑफ इंडिया. मी लहान असताना जेव्हा 5वी-6वीला होतो तेव्हा भारत एक खोज नावाची सिरियल पाहायचो. कदाचित तुम्ही बऱ्याच जणांनी ती पाहिली असेल. त्या भारत एक खोज मध्ये असं पाठीमागे हात घेऊन रोशन सेठ यायचे. मला कित्येक दिवस रोशन सेठ हेच नेहरू आहेत असं वाटायचं. माझ्या समोर तीच प्रतिमा निर्माण झाली. आणि रोशन सेठ हे यायचे आणि ते अगोदर निवेदन सुरू करत. त्याला नॅरेशन जे होतं ते ओमपुरीचं होतं. ते अतिशय उत्कट आवाज माझ्या अजूनही कानात आहे. आणि ते सुरुवातीला नासदी सुक्तामधलं ते वाक्य जे ढका था क्या किसने ढका था उस पर अदमी अतल जलबी कहा था पृथ्वी का कौन है करता करता वा है अकर्ता असं काहीतरी ते आहे. आता मला विसरलं ते. परंतु एक ते मला असं वाटायचं की आपण खूप असं इतिहासाच्या कुठल्या तरी लांब प्राचीन इतिहासात गेलो. ते त्यातले मंत्र आणि ते श्याम बेनेगल यांचं डायरेक्शन होतं त्याला. ते वाक्यरचना तुम्हाला अशी घेऊन जायची, कुठे हिप्नोटाईज करायची. आणि मग त्यातला पहिला जो एपिसोड होता तो मला अजूनही लक्षात आहे माझ्या. मी तो एकदा पहिल्या एपिसोडवर माझ्या फेसबुकच्या वॉलवर लिहिलं होतं. त्या एपिसोडमध्ये एक बैलगाडी येते, बैलगाडीतून म्हणजे नेहरू उतरतात आणि त्यावेळेस सर्व लोक पंडित जवाहरलाल नेहरू की जय, पंडित जवाहरलाल नेहरू की जय असं म्हणत असतात. नेहरू उतरतात आणि भारत माता की जय, भारत माता की जय, जवाहरलाल नेहरू की जय म्हणतात. नेहरू विचारतात कौन है भारत माता, क्या है भारत माता. लोक म्हणतात जमीन भारत माता, हे झाड भारत माता, हे पेड़ पौधे डोंगर दर्या नदी हे भारत माता. नाही अजून काय भारत माता. परत सांगायला लागतात पठार भारत माता आहे, ही काळी जमीन. म्हणजे सगळ्या भौतिक दिसणाऱ्या गोष्टी सगळ्या भारत माता आहेत. असं प्रादेशिक वर्णन भारत मातेच्या व्याख्येत ते बसवायचा प्रयत्न करतात जनसामान्य लोक. मग ते म्हणतात पंडित जी आप तो बड़े हैं, आप ही बताइए क्या है भारत माता. नेहरू म्हणतात ये पेड़ खलिहान, ये पर्वत, ये तो भारत माता है ही, लेकिन भारत माता सबसे बड़ी भारत माता है आप, हिंदुस्तान की आवाम, जनता. जनता जर नसेल तर या भारत मातेला काही अर्थ नाही. म्हणून तुमची जय ज्या दिवशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं भारत माता की जय होईल. भारतीय राष्ट्रवादाबद्दल इतक्या खोलवर जाऊन म्हणजे लोक हे राष्ट्रवादाचं प्रतीक असले पाहिजे. ठराविक भूभाग हा राष्ट्रवादाचा प्रतीक असू शकत नाही. मला ते खरं म्हणजे अटलजींची कविता आहे बघा एक, भूभाग नाही मानव के शत शत हृदय जितने का निश्चय. म्हणजे मानवांची हृदय जिंकली पाहिजेत. या प्रकारची राष्ट्रवादाची कल्पना ही सगळ्यात मोठी आहे जी मानवावर प्रेम करणारी आहे. आणि हा राष्ट्रवाद नेहरूंनी मांडला आणि याच राष्ट्रवादाच्या अनुषंगाने त्यांनी भारताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मी आवर्जून सांगेन या डिस्कवरी ऑफ इंडियाच्या पहिल्या 2 प्रकरणामध्ये त्यांनी कमला नेहरूवर लिहिलेले 2 चॅप्टर आहेत जे अतिशय उत्कट आहेत. म्हणजे मी माझ्या बायकोला वाचून दाखवले एकदा ते वाक्य. ती एकदा पुस्तक माझ्या हातात असताना ती म्हटली हे नेहमी म्हणजे ती आणि नेहरू असंच असतं जनरली. मग तिला म्हटलं की हे कमला नेहरू बद्दलचं चॅप्टर तू वाचून काढ. हे मला कुठून सुचलं की जेव्हा कमला नेहरू त्यांना टीबी झाला, उन्हपुरं त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे ते मोजून 6 ते 7 वर्षाचं आहे. पहिली मुलगी 19 नोव्हेंबर 1917 झाली. त्यानंतर दुसरं एक आपत्ती झालं होतं नेहरूंना. ते आपत्ती 1924 झालं होतं, परंतु ते महिन्याभराचं असताना वारलं. त्यानंतर नेहरू 1925 त्यानंतर नेहरूंनी स्वतःला काँग्रेसच्या कामात इतकं व्यस्त करून घेतलं की त्यांना कमलेकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही.
म्हणजे 1916-17ला सुरू झालेला संसार हा अवघा एक 7-8 वर्षाचाच राहिला. त्यानंतर त्यांना टीबी झाला आणि त्यांना मुंबईला आणून ठेवलं ट्रीटमेंटसाठी. त्यानंतर काही काळ त्या उत्तराखंडामध्ये भोवाली इथं आहे एक ठिकाण आहे टीबी, जे 1906ला ते स्थापन झालं होतं टीबी संशोधन केंद्र. त्या ठिकाणी त्याने ठेवलं त्यांना. आणि 1930ला जेव्हा नेहरूंना अटक झाली आणि जेव्हा जेलमध्ये होते, हे आत्मकथा वगैरे जेव्हा त्यांनी लिहिली, त्याच्या 1932ला त्यांचे वडील वारले, मोतीलाल नेहरू वारले 6 फेब्रुवारी 1932ला. आणि त्याच दरम्यान कमला नेहरू यांना भोवालीला ट्रीटमेंटसाठी ठेवलं होतं. अर्थात 1936 मध्ये संपणारी त्यांची सजा 1935च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये संपवण्यात आली. त्यांची पत्नी ट्रीटमेंटसाठी युरोपात गेली म्हणून. त्यावेळेस टीबीची परिस्थिती अशी होती की टीबी झाला की माणूस वाचणार नाही, तर तो मरणारच. पण तरी ट्रीटमेंट करायची आणि म्हणून ते युरोपमध्ये गेले. जर्मनीमध्ये त्या काळात चांगल्या लॅबोरेटरीज होत्या आणि तिथे त्यांना ट्रीटमेंट घेण्यासाठी पाठवलं. पण 1935-36 हा म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या अगदी तोंडावरचा कालखंड होता. 1939लाच महायुद्ध सुरू झालं. विचार असा केला की जो देश दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी नाही अशा देशामध्ये गेलं तर आपल्याला व्यवस्थित शांतपणे ट्रीटमेंट घेता येईल. म्हणून तिथून ते स्वित्झर्लंडला त्यांना हलवण्यात आलं. आणि स्वित्झर्लंडमध्ये बेडनेवर नावाचं ठिकाण आहे, या ठिकाणी ते गेले. आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1936च्या नेहरू अगोदर कमला नेहरू, इंदिरा आणि स्वरूप राणी या तिघेजणी पुढे गेल्या होत्या आणि नेहरू जानेवारी महिन्यामध्ये त्या ठिकाणी गेले. गेल्यानंतर त्यांनी आताचा पूर्ण वेळ हा पूर्ण आपल्या पत्नीला द्यायचा असं म्हणून त्यांनी विचार केला. त्यावेळेस पर्ल बकची जी कादंबरी आहे त्या कादंबरी त्यांनी कमला नेहरूंना वाचून दाखवली. आणि वाचून दाखवत असताना हेतू हा होता की तिला थोडाफार त्याच्यातून विरंगुळा व्हावा, कारण त्यांना दिसत होतं समोर आता काय होईल ते. आणि 28 फेब्रुवारी 1936ला कमला नेहरू वारल्या. त्याचं वर्णन इतकं उत्कटपणे त्यांनी केलंय म्हणजे मी आवर्जून तुम्हाला ते वाचून दाखवेन. मी कमलाला भेटलो, तिला पाहिले, तिच्या मुखावर तेच चिरपरिचित असे दुर्दम्य स्मित होते. ती फारच खंगली होती. दुःख विवळ असल्यामुळे ती फार बोलू शकत नव्हती. कदाचित माझ्या येण्याचा परिणाम म्हणून की काय, दुसऱ्या दिवशी तिला जरा बरे वाटले. थोडे दिवस खरेच जरा बरे गेले, परंतु धोका होताच. आणि हळूहळू परंतु निश्चितपणे जीवनाचा झरा सुकत जात होता. तिच्या मृत्यूचा विचार माझ्या मनाला पटणे अशक्य होते. म्हणून तिची प्रकृती सुधरत आहे अशी कल्पना मी करत असे. यावेळी नेहरू खूप भावूक झालेला आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये 28 फेब्रुवारीला जेव्हा कमला नेहरू यांचं निधन झालं त्याचं वर्णन त्यांनी असं केलंय. फेब्रुवारीची 28 तारीख दिवस उजाडताच कमला गेली. लॉसेल मधली स्मशानभूमीत आम्ही तिला घेऊन गेलो आणि एका क्षणात त्या सुंदर शरीराची आणि त्या सदैव हसऱ्या चेहऱ्याची चिमूटभर राख बनली. इतके चैतन्य, इतका उत्साह आणि इतके तेज सारे निघून गेले व राहिलेला नश्वराचा अवशेष एका लहान कुंभात मावला. या पद्धतीनं वर्णन आता मी खूप मोजक्या ओळी तुम्हाला मी वाचून दाखवल्या खरं तर, पण ते पुस्तकामध्ये ज्या लिहिलेल्या आहेत ते मुळातून वाचण्यासारखे आहेत. ज्याच्यामध्ये भावनोत्कट असं त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन. आणि त्यांनी असं म्हटलंय की मी तुला काहीच देऊ शकलो नाही, मी तुझा अपराधी आहे. आणि माणसाला एका ठराविक टप्प्यावर अशी एखादी आठवण येते आणि आपण पत्नीला काय दिलं आणि पत्नीने आपल्याला काय दिलं, किंवा आपल्या कोणी सहकार्याने किंवा आईवडिलाबाबत सुद्धा प्रत्येकाबाबत असं मनामध्ये येऊ शकतं. नेहरू असं म्हणतात की मी तुझा अपराधी याच्यामुळे आहे की मला आजपर्यंत तू जे काही दिलेलं आहेस त्याचा मी तुला भरपाई करू शकलो नाही. आणि जेव्हा मला वेळ मिळाला तुला देण्यासाठी त्यावेळेस तू ते घेण्यासाठी तुझं आयुष्य कमी पडलं. एकंदर नेहरूंच्या कालखंडामधला कारावासाचा जो कालावधी आहे तो 9 वर्षाचा आहे. बराच वेळेला गांधी नेहरूंच्या घराणेशाहीबद्दल खूप बोललं जातं.
की नेहरूंनी घराणेशाही केली. आता घराणेशाही नेहरूंची आणखीन एक आहे ज्याच्यावर कोणीच बोलत नाही. ती घराणेशाही काय आहे? मोतीलाल नेहरू यांनी 2 वर्ष कारावास भोगला. जवाहरलाल नेहरूंनी 9 वर्ष कारावास भोगला. कमला नेहरूंनी 1.5 वर्ष कारावास भोगलाय. जवाहरलाल नेहरूंची बहीण विजयालक्ष्मी पंडित हिने 3 वर्ष कारावास भोगलाय. जवाहरलाल नेहरूंची दुसरी बहीण कृष्णा हातेसिंग हिने 3 वर्ष कारावास भोगलाय. जवाहरलाल नेहरूंच्या बहिणीचा नवरा रणजित सीताराम पंडित यांनी 4 वर्ष कारावास त्यांना सजा झाली होती, पण ते मध्येच वारल्यामुळे 3 वर्ष कारावास त्यांना भोगला. कृष्णा हातेसिंग यांचा जे नवरा आहे त्यांनी कारावास भोगला. मुलीनं 3 वर्ष कारावास भोगला. जावयाने 3 वर्ष कारावास भोगला. एका घराण्यामध्ये वडिलांनी, मुलांनी, मुलींनी, मुलींच्या नवऱ्यांनी, मुलीने स्वतःच्या आणि परत जावयांनी, मला वाटत नाही भारतामध्ये दुसरं कुठलं असं घराणं असेल की ज्या घराण्यामध्ये सगळ्यांनी 3 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 2 वर्ष कारावास भोगलाय. मग नेहरूंच्या घराणेशाहीबद्दल, बरं ही घराणेशाही सत्ता आल्यानंतरची नाहीये, 1947च्या नंतरची, ही घराणेशाही सत्ता नसतानाची आहे. या घराणेशाहीबद्दल तर कोणीच बोलत नाही. म्हणजे घराणेशाहीवर बोलण्यासंबंधी याच्याबाबत मात्र मौन बाळगलं जातं. तेव्हा त्यांना नेहरूंच्या घराणेशाहीबद्दल बोलायचं नसतं, तर दुसरे जे लोक आहेत जे स्वातंत्र्यामध्ये भाग घेत नव्हते त्यांना फक्त नेहरूंच्या घराणेशाहीवर फक्त टीका करायची असते, बाकी दुसरं काहीच करायचं नसतं. आणखीन नेहरूंच्या या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये नेहरूंनी जो कारागृहामधील कालावधी आहे तो विविध लिखाणासाठी त्यांचे परत ह्या 3 पुस्तकासोबत डिस्कवरी ऑफ इंडिया, ग्लिम्सेस ओव्हर वर्ल्ड हिस्ट्री टुवर्ड्स फ्रीडम, याच्या बरोबरच बंच ऑफ लेटर्स नावाचं एक जे स्वतंत्रपणे पत्र आहेत जे एस गोपाल यांनी संपादित केली, जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडने ते पब्लिश केली आहेत. त्याचबरोबर सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू असं एक जवळपास 56 पुस्तकांचा ग्रंथांचा एक संच आहे, तो जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडाने पब्लिश केलेला आहे. त्याच्यामधून सुद्धा नेहरूंचे विचार आपल्याला अनुभवायला येतात. नेहरूंचं एकंदर व्यक्तिमत्व, एकंदर विचार या संपूर्ण लेखनातून आपल्याला पाहायला मिळतो. आणि याच डिस्कवरी ऑफ इंडियाच्या पहिल्या भागामध्ये जो एक महत्वपूर्ण प्रसंग नेहरूंनी लिहिलाय तो मी सांगतो आणि त्यानंतर मी माझ्या भाषणाच्या शेवटाकडे वळतो, कारण बराच वेळ झाला आता जवळपास. जेव्हा कमला नेहरू वारल्या तेव्हा नेहरूंना एक लेटर आलं, एक निरोप आला. तो निरोप होता बेनिटो मुसोलिनीचा. आणि त्या लेटरमध्ये मुसोलिनीने नेहरूंची पत्नी वारली म्हणून संवेदना प्रकट केल्या होत्या आणि त्यांना भेटण्याची विनंती केली होती की मी तुम्हाला भेटू इच्छितो. नेहरू म्हटले माझ्याकडे सध्या तसा वेळ नाही म्हणून त्यांनी निरोप पाठवला. परंतु त्यानंतर जो निरोप आला तो त्यांच्या एका रोममधील मित्राकडून आलेला होता. जेव्हा नेहरू परतीच्या प्रवासाला निघाले होते त्यांनी म्हटले की मुसोलिनी भेटू इच्छितात आणि तुम्हाला दुसरीकडे जायची काही गरज नाही. 4 वाजता त्यांचं विमान रोममध्ये उतरणार होतं आणि रात्री 9 वाजता ते विमान तिथून दुसरं विमान पकडून त्यांना भारतात यायचं होतं. जेव्हा 4 वाजता रोमच्या विमानतळावर नेहरू उतरले तेव्हा एक भला मोठा लिफाफा घेऊन एक व्यक्ती आला आणि तो म्हटला की मुसोलिनी यांना तुम्हाला भेटायचं आहे, त्यांना भेटण्याची खूप इच्छा आहे. त्यांनी क्षणभर विचार केला की मुसोलिनीला खरं तर भेटायला मला काही हरकत नव्हती, पण आताची परिस्थिती ती नाही आहे म्हटले. कारण मुसोलिनीने महात्मा गांधींची बनावट मुलाखत वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केली होती. याचा उल्लेख नेहरूंनी आत्मचरित्रातही केलेला आहे की ब्रिटिशांच्या जेवढ्या वसाहती आहेत त्या देशातील विरोधी पक्ष जे आहेत, स्वातंत्र्य चळवळी ज्या आहेत, म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काम करणारे, त्यामधील नेत्यांचा माझ्या सत्तेला कसा पाठिंबा आहे हे सातत्याने दाखवायचा प्रयत्न मुसोलिनीने केला होता. त्याचबरोबर एक हिंदी विद्यार्थ्यांचं म्हणजे भारतीय विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ युरोपमध्ये त्या काळी दौऱ्यावर गेलं होतं. त्याचा वापर प्रचारासाठी करून घेतला होता मुसोलिनीने. ही गोष्ट नेहरूंनी आत्मचरित्रात नमूद केलेली आहे की भारतीय लोकांचा कसा जर्मनीला आणि इटलीला पाठिंबा आहे हे दाखवण्याचं मुसोलिनी सातत्यानं प्रयत्न करत होता. अनेक वर्तमानपत्र तशा बातम्या पेरल्या जात होत्या. आणि मग नेहरू म्हटले की मी भेटायचं नाही असं ठरवलंय. तो व्यक्ती संध्याकाळी 4 वाजल्यापासून तो जो काही येणार होता तो संध्याकाळी 4 वाजल्यापासून 6 वाजता भेटीची वेळ फिक्स केली होती. नेहरू गेलेच नाहीत आणि शेवटी 6 वाजता त्याने निरोप दिला की नेहरू येणार नाहीत.
मुसोलिनीने 3-4 वेळा प्रयत्न करूनही नेहरूंनी मुसोलिनीची भेट घेतलेली नाहीये. त्याचबरोबर 1938 साली जर्मन सरकारचं हिटलरकडून एक पत्र नेहरूंना मिळालं की तुम्ही जर्मनीला भेट द्यावी आणि अशी इच्छा आहे जर्मन सरकारची की तुम्हाला हवं तर गुप्त पद्धतीने, खाजगी पद्धतीने, सरकारी मदतीने किंवा सरकारी मदतीशिवाय तुम्हाला जर्मनीमध्ये कुठेही फिरण्याची मुभा आहे. आमचं सरकार तुम्हाला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मदत करेल. तुम्ही जर्मनीच्या दौऱ्यावर यावं, आमच्याकडे या. परंतु नेहरूंनी हिटलरची सुद्धा भेट नाकारलेली आहे. जगातील अनेक देशांमध्ये असणाऱ्या कॉलनीमधल्या, वसाहतीमधल्या एका नेत्याने हिटलर आणि मुसोलिनीची भेट नाकारलेली आहे. ही गोष्ट नेहरूंना जागतिक पटलावर खूप मोठ्या प्रमाणात वेगळा चेहरा प्रदान करणारी ठरली की ज्यामुळे नेहरूंचं नेतृत्व हे जगभर पसरलं आणि नेहरूंनी त्या संबंधात लिहिलेले लेख हे जगातल्या सगळ्या वर्तमानपत्रातून प्रकाशित झाले आणि अनेक लोकांनी त्यांच्या लेखाला पाठिंबा दिला, दुजोरा दिला. आणि याच गोष्टीमुळं जग भारताच्या स्वातंत्र्य लढ्याकडे वेगळ्या नजरेने बघायला शिकलं की निवळ हे ब्रिटिशांचे विरोधक नाहीत, तर काहीतरी विचार, काहीतरी तत्वज्ञान मनामध्ये बाळगून हे स्वातंत्र्य लढा यांचा चालू आहे. आणि मला आता प्रश्न असा पडतो की ब्रिटनच्या वसाहतीमधील एका नेत्याला, दुसऱ्या कुठल्याही नेत्याला ते पत्र न येता ते जवाहरलाल नेहरूंना यावं आणि तुम्ही आमच्या जर्मनीला, तुम्ही आमच्या इटलीला भेट द्या असं म्हणणं, याचा अर्थ भविष्य काळातील भारताचा नेता कोण होऊ शकेल याची कल्पना सगळ्या जगातील आंतरराष्ट्रीय राजकारणातील अनेक लोकांना आली होती. म्हणूनच कदाचित ती पत्रे त्यांना आली असेल. पुढच्या काळामध्ये 1938 नंतर जवळपास 9 वर्षानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि ऑब्व्हियसली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे बनले. त्या काळामध्ये त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जग भारतीय स्वातंत्र्य लढ्याकडे वेगळ्या नजरेने जगानं बघायला सुरुवात केली. एक प्रश्न असा येतो की नेहरू पंतप्रधान होण्याच्या ऐवजी पटेल पंतप्रधान झाले असते, असा एक मुद्दा वारंवार आपल्याकडे विचारला जातो. अगदी फेसबुकवर, व्हॉट्सअपवर याच्या अनुषंगाने भरपूर पोस्ट फिरत असतात. त्याच्या अनुषंगाने 2-3 मुद्दे आहेत ते सांगून मी थांबतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की मी जसं मगाशी सांगितलं की जे काँग्रेसचे नव्हते परंतु त्यांचा समाजकारणावर, राजकारणावर प्रभाव होता, अशा नेत्यांसाठी काँग्रेसमध्ये त्यांची बाजू मांडणारा नेता हा नेहरूच होता. ही एक महत्वाची बाब. दुसरी, त्या काळामध्ये पितृतुल्य अशी दोन व्यक्ती होत्या की ज्यांच्या विचारांना, ज्यांच्या शब्दांना मान सन्मान होता. अशी 2 व्यक्तींची नाव आहेत. एक महात्मा गांधी आणि दुसरं नाव आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. टागोर यांचं मत असं होतं की या देशामध्ये पंतप्रधान बनण्यासाठी 2च व्यक्ती फक्त इलिजिबल आहेत. ते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि दुसरे आहेत ते पंडित जवाहरलाल नेहरू. त्याचबरोबर गांधींच्या मतानुसार 2 व्यक्ती गांधींना पंतप्रधानासाठी योग्य वाटत होते. ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू. आता याच्यामध्ये परत रवींद्रनाथ टागोर आणि गांधींचं एकमत कुठल्या मुद्द्यावर होऊ शकत होतं, तर ते फक्त जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलच होतं. कारण त्याच्याबद्दल पोएट टू पॅट्रियाट नावाचा एक कार्यक्रम 18 ऑगस्ट 1999 ला DD1 वर झाला होता. म्हणजे मला 1999 ला मला पद्धत, माझी सवय अशी होती की प्रोग्राम लागला की मी वही घेऊन बसायचो प्रोग्राम पाहण्यासाठी. आणि कार्यक्रम सुरू झाला की त्याचा डेट, टाइम 9:30 वाजता प्रसारित झाला होता दूरदर्शन DD1 1999 ला. तुम्ही सहज माझ्या डायरीत लिहून ठेवलं होतं. आणि जेव्हा मी डायरी चाळत होतो तेव्हा ते पोएट टू पॅट्रियट असं लिहिलं दिसलं, तेव्हा मी बघितलं तर मलाच आश्चर्य वाटलं की जो मला आता रेफरन्स तो उपयोगाला पडला खरं तर. त्यामध्ये असं त्यांनी म्हटलं होतं की एक माझा राष्ट्रनेता जो त्याच्या मार्गासाठी निघून गेलेला आहे, कारण 1941 ला वारले रवींद्रनाथ टागोर आणि 1939 च्या आसपास नेताजींनी देश सोडला. एक माझा राष्ट्रनेता त्याच्या मार्गावर गेलेला आहे आणि दुसरा राष्ट्रनेता सध्या म्हणजे ते जवाहरलाल नेहरू बद्दल त्यांनी म्हटलंय की तोही त्याच्या परीने राष्ट्रनेता बनत आहे. याचा अर्थ असा की रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी दोघांचंही एकमत
हे परत जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल होतं. आणि गीतांजलीमधील जे काव्य आहे त्याच्याबद्दल जवाहरलालजी बद्दल बोलताना रवींद्रनाथ टागोरांनी असं म्हटलंय की ऋतुराज म्हटलंय त्यांना. गीतांजली मधला ऋतुराज जो आहे, प्रिन्स ऑफ एटर्नल युथ, तो म्हणजे जवाहर आहे. परवा मी माझ्या फेसबुकच्या वॉलवरती एक जिथे चेतो बहिशून्य असं नावाची द वर्ल्ड इज विदाउट फेअर अँड वेअर द माइंड इज हेल्ड हाय ही रवींद्रनाथ टागोरांची कविता टाकली होती. तर ती कविता ग्लिम्सेस वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये नेहरूंनी माझ्या विचारांची खऱ्या अर्थानं मला भारत कसा घडवायचा आहे अशा प्रकारची कविता म्हणून त्यांना त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. या पद्धतीने जर विचार केला आपण तर नेहरूंचं नेतृत्व हे 1930 साली, त्यानंतर 1938 साली आणि त्याचबरोबर या दोन पितृतुल्य व्यक्तींच्या विचारातून आलेला आहे. त्यामुळे देशाचा नेता कोण व्हायला हवा हे 1930 सालीच ठरवण्यात आलेलं होतं. आणि त्याच पद्धतीने पंडित जवाहरलाल नेहरू या देशाचे पहिले पंतप्रधान बनले. त्याचबरोबर त्यांनी ज्या धोरणं स्वीकारली त्या धोरणामधून नेहरूंनी हिंदुस्तान या नावाऐवजी अजून एक मुद्दा मध्यंतरी आला होता. हिंदुस्तान या नावाऐवजी नेहरूंनी इंडिया हे नाव का स्वीकारलं एवढा मुद्दा सांगतो आणि मी थांबतो. तसं बघायला गेलं भरपूर हे आहे. इंडिया या नावाबद्दल स्वीकृती आणि हिंदुस्तान या नावाबद्दल नकार हा नेहरूंनी हिंदू वगैरे नावाबद्दल नाही घेतलेला. याचं कारण असं आहे की ब्रिटिश गव्हर्नमेंट ऑफ इंडिया चे खरे वारसदार आम्ही आहोत असं नेहरूंचं मत होतं. वी आर कंटिन्युइंग एंटिटी, आम्ही एक सातत्य आहोत. दोन देश स्वतंत्र झाले या मताला नेहरूंचा विरोध आहे. सातत्याने त्यांच्या लेखनामधून आपल्याला पाहायला मिळेल. ते म्हणतात भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. याचा अर्थ असा मूळ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आम्ही आहोत. आणि पहिले आपले गव्हर्नर जनरल माउंटबॅटन यांना नियुक्त करण्यात आले याचं कारणही तेच आहे. कारण जे प्रो ब्रिटिश करार होते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्वातंत्र्यापूर्वी केलेले ते सगळे भारताच्या वाट्याला आले. भारत हा युनोचा संस्थापक सभासद आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्यांदा ऍप्लिकेशन द्यायची गरज भासली नाही. ज्या ज्या ब्रिटिशांनी वकिलाती स्थापन केल्या होत्या ज्या ज्या देशामध्ये त्या सगळ्या वकिलांतीची मालकी भारताला आली. त्यामुळे भारताला परत वकिलाती विकत घ्यायची पाळी आली नाही. हे खूप मोठी गोष्ट आहे. अंदमान निकोबार सारखी बेटं असतील किंवा जे काही प्रदेश आहेत, जे तटीय प्रदेश आहेत वगैरे, याची आपसुकच पॅट्रोनेज म्हणजे ज्याला म्हणतो आपण मॅन्डेट जो आहे तो भारताला मिळाला. त्याचबरोबर संस्थानिकांच्या वरती अंकुश ठेवावा म्हणून भारत सरकारने काही अटी लादल्या होत्या संस्थानिकांवरती. त्या अटी अशा होत्या की संस्थानांच्या भारताच्या बाहेरचा पैसा हा ब्रिटिश म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या संमतीशिवाय वापरता येणार नाही. आपसुकच आपण ब्रिटिश गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे वारसदार बनल्यामुळे संस्थानांचं विलिनीकरण सोपं गेलं आपल्याला. कारण कुठल्याही संस्थानाला परदेशातला निधी वापरता आलेला नाहीये. त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जे आतापर्यंत स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे खिताब मिळाले, जे हॉकीमध्ये आपण पदकं मिळाली ती सगळी भारताच्या वाट्याला आलेली. कारण ती पदकं इंडियाला मिळालेली होती आणि इंडिया आम्ही आहोत ही त्यांची भूमिका होती. त्याचबरोबर अनेक शस्त्रास्त्रांचे करार, अनेक धान्य साठ्याचे करार हे पूर्णपणे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आम्ही असल्यामुळं आम्हाला ते मिळावेत अशा पद्धतीमुळे आपल्याला शस्त्रास्त्राचा पुरवठा झाला. आखाती देशाबरोबर आता जेव्हा ब्रिटिश गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इथे कार्यरत होतं तेव्हा त्यांनाही फ्युअल लागायचं. आखाती देशाबरोबर केलेले ब्रिटिशांनी जे करार केले होते ते सगळे करार भारताच्या वाट्याला आले, प्रो ब्रिटिश करार सगळे. त्याचा मोठा फायदा भारताच्या जडणघडणीमध्ये भारताला मिळाला. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वपूर्ण गोष्ट अशी की इतर देशामध्ये अत्यंत क्रुशियल ठिकाणी आपल्या वकिलाती आज आहेत. ज्ञानेश्वर मुळे एक लेखक आहेत, साधनामध्ये लिहितात. त्यांनी असं म्हटलंय की भारताच्या वकिलाती खूप की पोस्टला आहेत जगामध्ये कुठे जरी पाहायला गेलं. याचं कारण असं आहे की अमेरिकेमध्ये भारतीय वकिलातीची जागा कोण ठरवणार? ब्रिटिश ठरवणार. आणि अमेरिका ब्रिटनची दोस्त. त्यामुळं त्या वकिलाती सगळ्या आपल्याला मिळाल्यामुळे इतक्या त्याच्या कॉस्ट इतक्या आहेत आज की आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे
हिंदुस्थान नाकारून इंडिया स्वीकारला, याचे जर आता तसं बघायला गेलं अंदमान निकोबार बेट हे भारताचं असायचं काहीच कारण नाही तसं पाहायला गेलं तर. ते बेट होतं डचांचं, डचांकडून घेतलं इंग्रजांनी, इंग्रजांकडून जिंकलं जपान्यांनी, आणि जपान्यांकडून परत जिंकलं इंग्रजांनी, आणि परत जाताना देऊन गेले आपल्याला. म्हणजे याचा अर्थ असा, एक नेहरूंबद्दल अतिशय चिनार जे शेख अब्दुल्लांचं आत्मचरित्र आहे, त्या आत्मचरित्रामध्ये एक नेहरूंबद्दल वाक्य असं आहे की चिनी राष्ट्रपती शेख अब्दुल्लाला म्हणतात की तुमचा नेहरू साम्राज्यवादी आहे. नेहरूला असं वाटतं म्हणले की सम्राट अशोकाच्या काळामध्ये जे भारत होता ते परत एकदा निर्माण करावा. नेहरू इतका इम्पेलिस्टिक माणूस मी पाहिला नाही. तू काय सांगतो की तुम्ही काय सांगताय की तुमचा नेता खूप लोकशाहीवादी आणि खूप कुणावर शांततेचा दूत आहे वगैरे. नेहरूंना शांततेचा दूत समजणे, शांतीदूत समजणे हे आपल्यासाठी गौरवाची म्हणजे गोष्ट आहे. परंतु नेहरू ना केवळ शांतीदूत म्हणून त्यांना शांतीच्या कप्प्यात बंद करणे हे चुकीचं आहे. कारण नेहरूंच्या पॉलिसी ह्या जगाच्या अनुषंगाने बघितल्या तर नेहरूंचा शांतीदूत असणे किती वास्तववादी आहे हे आपल्याला बघायला मिळतं. हिरेन मुखर्जी यांचं पोर्ट्रेट ऑफ पार्लमेंट नावाचं एक पुस्तक आहे. तेव्हा एक कम्युनिस्ट लीडर नेहरूंना असं म्हटले होते की तुम्ही या पद्धतीने वागताय देशासाठी, तुमचं इतिहासामधील स्थान पुढच्या काळामध्ये काय राहील. तर ते असं म्हटले होते की मी माझ्या इतिहासातील स्थानाची मी चिंता करत नाही. मी माझ्याकडे असलेल्या सर्व क्षमतांचा वापर करून भारतीय जनतेचं कल्याण कसं करता येईल याचा फक्त विचार करतो. आज नेहरूंचं स्थान जे आहे ते इतिहासामध्ये खूप मोठं आहे. हे फक्त भारतीय समजून घेऊ शकतात आणि जगानं ते समजलंय. कधी कधी आपलीच माणसं एवढी मोठी होऊन जातात की आपल्या घरातील माणसांचं मोठेपण समजायला आपले डोळे लहान पडतात. आणि त्यामुळं जोपर्यंत आपण आपलं मन विशाल करत नाही तोपर्यंत मोठ्यांचा मोठेपणा आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या हृदयामध्ये आपल्याला त्याचं आकलन करता येणार नाही. आज जगामध्ये भारत युनोमध्ये कायमस्वरूपी सभासदत्वाची मागणी करतोय. ही मागणी जेव्हा आपण जगासमोर करतोय तेव्हा या मागणी करत असताना मी एका मित्राला म्हटलं की भारताला युनोमध्ये कायमस्वरूपी सभासदत्व का मिळावं याबद्दलचे ग्राउंड्स 10 ग्राउंड सांगायचे मोजून फक्त, आणि नेहरूंचा अजिबात कार्याचा उल्लेख न करता. ते कुणालाही शक्य होणार नाही. नेहरूंचं हे मोठेपण आहे की नेहरू हे जगाच्या पुढे 50 वर्ष विचार करत होते. कदाचित आपण त्यांची ती मोठेपण आपल्या डोळ्यात सामावू न शकलो, त्यामुळे नेहरूबद्दल गैरसमज निर्माण झालेले आहे. आणि ते अशा प्रकारच्या उपक्रमातून, अशा प्रकारच्या आकलनातून आपल्याला ते मांडता येतील आणि समजून लोकांनी घेतले तर नेहरूंचं मोठेपण खऱ्या अर्थाने कळेल. मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली आणि हा विचार आपण एवढा वेळ देऊन ऐकून घेतला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.